त्यांचं आहे. ठीक आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. वरती लावायचं खूप चालते ना. ठीक आहे. आवाज येतोय? ठीक आहे. मी सध्या मला एवढं सांगा की प्री कोणी दिली याच्या अगोदर UPSC? तू दिली म्हणजे अजून कोणीच प्री नाही दिली. ओके ठीक आहे. MPSCची सिरियसली कोणी दिली? ओके. ॲग्रीचे किती आहे तिथं? ओके. आता तर ऑलमोस्ट सेमच झालं आहे. समजा MPSC UPSC दोन्ही पण एक नेक्स्ट इयरपासून तर सगळं सेमच. तर आपण एक करू, मी थोडं प्रिलिमबद्दल सांगतो. तर थोडंसं मेन्स, ॲग्रिकल्चर ऑप्शनल आणि ओव्हरऑल थोडासा काय बाबा अभ्यास करताना काय गोष्टी थोड्या तुम्ही पाळल्या पाहिजेत किंवा त्याच्यानंतर तुम्हाला आपण इंट्रॅक्शनला जास्त वेळ देऊ. कारण की कसं आहे, मी एक सांगत जाणार आणि तुम्ही फक्त ऐकणार. तुमचे काही एक इंडिव्हिज्युअल बेसिक प्रॉब्लेम असतील ते तुम्ही जास्त विचारा. ठीक आहे. तर माझं ऑलरेडी मी तीन मेन्स दिल्या, मी त्याच्या 4 मेन्स दिल्या IFS धरून, 4 इंटरव्ह्यू पण दिले UPSCचे. IPS झाल्यावर पण दिलं एक, पण नंतर IASसाठी काही झालं नाही. आणि आजचा 2025 2014पासून जे UPSC आहे माझी, थर्ड इयरला असताना तेव्हापासून जे UPSC डोक्यात येते अजून पण बाहेर नाही निघली. म्हणजे हे खूप ॲडिक्शन आहे. परत वाटतं एखादा अटेम्प्ट देऊ, ते एक लास्ट अटेम्प्ट बर्डन असतं ते, म्हणजे अजून पण पूर्ण डोक्यातून माझ्या साईडला नाही गेलेलं असं. पण ठीक आहे. आता जर बेसिकली कसं आहे ना, मी सगळ्यांना एक जनरली सांगतो की ज्यावेळी तुम्ही कोणत्या एक्झामचा अभ्यास करता तर ठीक आहे, तुम्ही सिलेबस तुम्हाला माहिती आहे, बुक्स माहिती आहेत, पण तुम्हाला हे माहीत नाही की एक्झामची डिमांड काय आहे. ठीक आहे. तुम्ही पहिले म्हणजे कोणतीही एक्झाम, मी म्हणत ना UPSC किंवा कोणतीही एक्झाम, ते तुम्ही हे करा की तुम्हाला एक्झाम द्यायच्या आधी ते एक्झामची डिमांड काय आहे आणि त्याच्यावर तुमचा वेळ जाऊ द्या, 1 महिना गेला तरी चालेल, पण एक्झामची डिमांड काय आहे मग त्यानुसार तुम्हाला त्या डायरेक्शननी जायचं आहे. जसे जे यूजवाले क्वेश्चन येतात ते बऱ्यापैकी, आज समजा तुम्हाला क्वेश्चन आला की पाण्याचा यूज आपण ॲज अ फ्युएल म्हणून करू शकतो, तर तुम्ही म्हणणार की सध्या आपण करतच नाही, ते चूक आहे. तसं नाही आहे ना. मे बी इन फ्युचरमध्ये अशी टेक्नॉलॉजी होऊ शकते, H2O साईडला काढून H2चा यूज आपण करू शकतो फ्युएलला. सो ते यूज येतं, फ्युचर आहे. तर मग ते क्वेश्चनला तुम्ही जर निगेटिव्हली विचार करून जर तेच 10 क्वेश्चन किंवा 15 क्वेश्चन तुम्ही रॉंग केले तर तुम्ही खूप एक खाली येता. तर ॲनालिसिस करणं म्हणजे ह्या दृष्टीने थोडं ॲनालिसिस करणं. दुसरं एक ॲनालिसिस म्हणजे कसं की समजा तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर पहा, त्यांना पण माहिती आहे की आपल्याला टाईम खूप कमी असतो 2 तासात, तर त्यांनी त्या पद्धतीने पेपर डिझाईन केला असं की तुम्ही जे सिंगल लाईन्स क्वेश्चन येतं त्याचा टाईम तुम्ही मोठ्या क्वेश्चनला द्या. सिंगल लाईन स्टेट ह्याच्यामध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, त्यात तुम्हाला येतं किंवा नाही येत, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त काहीच डोकं नाही लावू शकत. मग त्याचा टाईम तुम्ही दुसरीकडे दिला पाहिजे, हे तुम्हाला तिथं जमलं पाहिजे. आता UPSCने आहे ना, तुम्ही कधी विचार केला आहे का बाबा प्रीला ते 2च तास का ठेवतात, मेन्सला ते 3 तास का ठेवतात, किंवा मेन्सला ते सकाळ संध्याकाळ 3 तासच का ठेवतात? म्हणजे आता जर त्यांनी मेन्सला 1 तास वाढवला किंवा एका दिवशी एक पेपर घेतला तर सगळ्यांचे 100 मार्क आरामात वाढतील. किंवा प्रिलिमला अजून अर्धा तास जास्त वेळ झाला तर सगळ्यांचं CSAT सुटून जाईल. पण तेच का केलं आहे? त्याच्यामागे पण रिझन आहे की तुमचं जे प्रेशर आहे, तुम्ही त्या प्रेशर म्हणजे त्या टाईममध्ये कसं प्रेशर हँडल करताय, किती डिसिजन घेताय, पॉझिटिव्ह विचार करताय का नाही. कारण की ते जे 2 तास किंवा 3 तास आपण जे अनुभवतो ते तुम्हाला आयुष्यभर अनुभवायचे सर्व्हिसमध्ये. त्यासाठी ती एक एक्झाम आहे. ठीक आहे. त्यासाठी त्यांनी ठेवले. नाही तर ते पण एक दररोज एक पेपर घेऊ शकत होते. 3 तास ते तुम्हाला 3 किंवा 4.5 तास देऊ शकत होते. सगळ्यांना मार्क पडले असते जास्त. तर मग तुम्ही पण आता परत ॲनालिसिस करताना बघा की एक 50-60 क्वेश्चन्स किंवा जास्त पण एक स्टॅटिक सिलेबसवर असतात आणि बाकीचे. मग माझं एक पहिल्यापासून कसं होतं माझं लॉजिक की बाबा आपले जे बेसिक सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री आहे, जॉग्राफी इन्व्हायरमेंट समजा कनेक्टेड आहे, पॉलिटी आहे, तर ह्याच्यामधलं आपलं जास्त चुकता कामा नाही आहे. माझं एक असायचं की आपले चुकले कोणते पाहिजे क्वेश्चन, एन्शियंट मिडिवल हिस्ट्री. तर तुम्ही कोणत्याही सब्जेक्ट अभ्यास करताना कॉस्ट बेनिफिट पाहिजे की एन्शियंट मिडिवल आहे, ह्याच्यावर एक 5-6 क्वेश्चन पडतात. मी किती जरी अभ्यास केला ह्यातले 3-4च बरोबर येणार आहेत. मी 10 बुक जरी वाटले एन्शियंट मिडिवल तरी माझे 2-3 चुकणारच आहेत. मग तुम्ही त्याच्यावर टाईम का वेस्ट करता? तुम्ही बेसिक मटेरियल ठरवा की हा एक सोर्स आहे, हा एक सोर्स आहे, बस मी त्याच्या पलीकडे नाही जाणार. त्यातून आलं नाही गेलं तर ते सोडून द्या 1-2 क्वेश्चन. मग एन्शियंट मिडिवल हिस्ट्री आहे. दुसरं इकॉनॉमिक्स आहे. ते पण खूप म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये खूप त्यांना डायव्हर्सिटी विचारायला, बजेट झालं, हे सगळ्या गोष्टी.
त्याच्यानंतर मग सायन्स टेक आहे आणि करंट अफेअर आहे. हे क्वेश्चन आहेत ना, त्यांना खूप डायव्हर्सिटी आहे विचारायला. तर इथं सगळेच चुकतात, असं नाही की आपण एकटे चुकणार आहे, सगळेच चुकतात. पण जे लोक चुकत कुठं नाही तर जे स्टॅटिक पार्ट आहे ते लोक चुकत नाही, तर मग ते कॉम्पिटिशनमध्ये राहतात. जर आपण इकडं पण चुकलो सगळ्यासोबत आणि आपण स्टॅटिक पण चुकत असलो, तर मग आपण अल्टिमेटली बाहेर जाणार कॉम्पिटिशनच्या. तर आणि म्हणजे त्यामुळे तुम्ही जे अभ्यास करताना ना, तुमच्या हे म्हणजे मी पहिल्यापासून सांगतो, तुम्ही ह्या एक्झाममध्ये ना इमोशनल नका होऊ, एकदम प्रॅक्टिकल व्हायचं. तुम्हाला काय करायचं आहे, त्या 2 तास मला काही कामाला येणार आहे किंवा ते 3 तास मेन्स लिहित आणि काही कामाला येणार आहे. आता मी ज्या वेळेस अभ्यास करायचो, तर माझं एक होतं की तुमचा अभ्यास एवढा कॉम्प्रेसिव्ह झाला पाहिजे की बाबा मला 4 रिव्हिजन पाहिजेत, 5 रिव्हिजन हे नाही आहे. तुमचं आधी बेसिक क्लिअर करा एकदम. मग मी कधी फर्स्ट माझी एक लेअर होता की मी आयोगाच्या क्वेश्चन पेपर पाहायच्या सगळ्या, ते प्रॉपर पाहायच्या व्यवस्थित, ठीक आहे. नंतर त्याचं सेकंड एक असं होतं की मग क्वेश्चन आता ठीक आहे, तुम्ही फर्स्ट टाईम स्टडी सुरू केला आहे, तर तुम्हाला थोडंफार बेसिक नॉलेज तर असतं. आपण थोडं NCERT वाचून मग थोडा आयोगाचे क्वेश्चन पेपर पाहिले तर थोडंफार एक अंदाज येतो कसे क्वेश्चन विचारतात. मग सेकंड एक होतं की त्याच्यानंतर तुम्ही समजा NCERT रीड करायला घेतलं, क्वेश्चन असे आहेत बाबा मी NCERT रीड करतो आहे आता, थोडी रिव्हिजन देतो व्यवस्थित. NCERT रीड केल्यावर मग तुम्हाला NCERT मधून किती समजलं आहे किंवा काय झालं आहे. NCERT म्हणजे वाचायचे म्हणून फक्त वाचण्यात अर्थ नाही आहे. NCERT पण कशा वाचायच्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा जॉग्राफी आहे, तर तुम्ही घेतली 5वीची NCERT वाचली टाकून दिली, 6वीची घेतली वाचली संपून दिली, त्या वाचण्याला काही अर्थ नाही. मग तुम्ही आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते बुक संपवायचं नाही आहे, आपल्याला तो सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे, ठीक आहे. तर तुम्ही समजा 5वीची किंवा 6वीची NCERT घेतली, त्याच्यात एक रिव्हर्स सिस्टीम, फिजिकल इंडिया किंवा मिनरल्स हे सब्जेक्ट हे टॉपिक असतील. मे बी तुम्ही 8वीचं किंवा 9वीचं परत ओपन करा, त्याच परत सेम चॅप्टर असतील किंवा 12वीच्यामध्ये सेम असतील. तर एक जर रिव्हर्स सिस्टम तुम्हाला 6वीत भेटते, 8वीत भेटते, 12वीत भेटते, तर माझं एक होतं की मी फर्स्ट 12वीचं वाचायला सुरू करायचो. आता आपण एवढे तर छोटे नाही आहेत की आता ते त्यावेळेस डिझाईन केलं होतं की बाबा 5वीला विद्यार्थी असतो 10 वर्षाचा, तेव्हा त्याची तेवढीच एक क्षमता असते ना, त्यामुळे तो 5वीचं वाचते. मग हळूहळू त्याचे तो मेंटली थोडा ग्रो झाला, मग थोडं ते डिस्क्रिप्टिव्ह देतात. पण तुम्ही 12वीचं एकदा वाचायला सुरू केलं तर तुम्हाला एक ब्रॉड व्ह्यू येतो. त्यानंतर खालचं तुम्हाला जास्त वाचायची गरज बी नाही, खालचे ते सेम टॉपिक. मग ते सगळे NCERT घेऊन तुम्ही टॉपिक वाईज क्लिअर करा. रिव्हर्स सिस्टीम क्लिअर आहे, फिजिकल इंडिया क्लिअर आहे किंवा ट्रान्सपोर्ट क्लिअर आहे किंवा हे मिनरल नॉन मिनरल ह्या गोष्टी क्लिअर आहेत, तर तुम्हाला ओव्हरऑल टॉपिक होईल. आणि त्यासोबत जॉग्राफीसोबत समजा घेतलं तर मग तुम्ही जे पण वाचताय तर त्याचं व्हिज्युअलायझेशन करणं. बाबा एखादं काहीतरी कधीतरी येतं असंच, बाबा इकडे काही एखाद्या झाडाचा शोध लागला, तुम्ही त्याचे फोटो पहा. किंवा जॉग्राफीमध्ये वाचताय की एखादा खादर, कांकर एरिया आहे, रिव्हर सिस्टीम असे सर्च करा, फोटो पहा त्याचे, काही वाटलं सेव्ह करून ठेवा लॅपटॉपवर. तुम्ही एक वाटलं तर एक फोल्डर बनवा एका विषयाचं. मग त्या पद्धतीने NCERTचा अभ्यास केला पाहिजे. कारण की तुम्ही एकदा वाचलं ना, ते मी हे समजून ह्यासाठी वाचायचं की तुम्ही जो आता अभ्यास करताय तो तुम्ही पोस्ट नाही घेपर्यंत तुम्हाला तो कामाला येणार आहे. असं नाही की आज केलं आणि उद्या आपण कुठेतरी एक्झाम झाली आणि विसरलो, असं नाही आहे. आणि हे परमनंट लक्षात राहतं जर तुम्ही थोडं समजून अभ्यास केला तर. कधी पण म्हणजे आपलं कॉज रिझन म्हणजे कॉज इम्पॅक्ट ह्याने अभ्यास करायचा की बाबा मी काहीतरी वाचतोय, म्हणजे कोणतीही गोष्ट कशाला तरी रिस्पॉन्सिबल असते. म्हणजे आता काहीतरी होतं, त्याचा इम्पॅक्ट होऊन एक दुसरी गोष्ट घडती, परत तिच्यावर तिसरी गोष्ट घडती. तर तुम्ही ह्या वेळी अभ्यास केला तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार कधीच. मग फर्स्ट मी सांगितलं तसं आयोगाचे क्वेश्चन पेपर, दुसरं NCERT. मग तुम्हाला वाटलं की आता समजा क्लासचे काही तुमच्या NCERTवर क्वेश्चन्स काढलेले असतात किंवा काही पण तुम्हाला भेटतील, तर मग तुम्ही एकदा ते सोडून पहा. मग काही वेळेस कसं होतं की आपण वाचताना व्यवस्थित लक्ष दिलेलं नसतं, पण आन्सर सोडताना आपण थोडं लक्ष देतो व्यवस्थित, आणि मग तिथं कन्फ्युजन झालं परत जाऊन पाहायचं. आणि तुम्हाला एक कळलं, आता मी जेव्हा एक आन्सर सोडायचो ना, मला कळायचं की पर्टिक्युलर सेक्शनचे माझे क्वेश्चन चुकत आहे की बाबा ते ला निनो एल निनो होतं ते चुकतं आहे माझं, किंवा पॉलिटीमध्ये सिटिझनशिपचं चुकतं आहे. मग आपल्याला त्याच्यावरून ॲनालिसिस करून कळतं की हा माझं कोणता सेक्शन चुकतो आहे, मग त्याच्यावर तुम्ही फोकस करा, ते व्यवस्थित करा. परत असं नाही की रिवाईज केलं म्हणजे सगळं परत पुस्तक घेऊन फर्स्ट पेज टू लास्ट पेज, असं नाही झालं पाहिजे. आपल्या काही गोष्टी विक आहेत ते तुम्हाला त्या समजा परत तुम्ही एखादा क्वेश्चन पेपर सोडला NCERTवर, तर त्याच्यावरून तुम्हाला कळणार आहे. ते झालं वाटलं तुमच्याकडं काही जे पण मटेरियल असेल रेफरन्स बुक तुम्ही वापरताय ते एकदा हे करा, आणि मग त्याच्यानंतर एक ब्रॉड एखादा कॉम्प्रेसिव्ह क्वेश्चन पेपर एखादा असतो त्याला सोडवा, आणि ते सोडलं तुमचं मग अशा पद्धतीनं एक सब्जेक्ट कवर होते, ठीक आहे. म्हणजे आणि अभ्यास करताना पण नाही ना की म्हणजे मी दरवेळी करताना एकच सब्जेक्ट करायचो. म्हणजे दिवसा मी अभ्यासाला बसलो आहे तर माझं असं काही
कधी टाईम टेबल नसायचं, पण एक रँडमली माझ्या डोक्यात एक 10-15 दिवसात विषय किती मोठा आहे त्याच्यावर संपला पाहिजे. 15 दिवसात 1-2 दिवस इकडे तिकडे बफर देऊन ठेवायचे. मग 15 दिवसात मला काय करायचं आहे, त्या 2-3 दिवसात क्वेश्चन पेपर 1 दिवस, 2-3 दिवसाची NCERT आणि सगळं झालं. जर त्याला करंट अफेअर्स असलं तर त्यासोबत एक करंट अफेअर्स पण घ्यायचं. मग हा एक तुमच्या 10 ते 15 दिवसाचा पूर्ण कॉम्प्रेसिव्ह सब्जेक्ट व्यवस्थित झाला पाहिजे प्रीच्या दृष्टीने, जर तुम्ही प्रीचं करता येतं. आणि मग सेम दुसरा सब्जेक्ट, तिसरा सब्जेक्ट असं समजायचे. तर हे माझं एक मेथड होती. आता अभ्यास करताना कसं होतं, काही काही असे सब्जेक्ट आहेत आपण ते एकदा करायला गेलो ना ते होतच नाही येतं. जसं तुमचं हिस्ट्री, एन्शियंट मिडिवल आहे की ते तुम्ही एकदा वाचायला गेले ते नाही लक्षात राहत. त्यामुळं मी असे काही गोष्टी काढून ठेवल्या होत्या. जॉग्रफीचं आपलं ॲटलास वगैरे, मॅपिंग ॲटलास, हिस्ट्रीचं एन्शियंट मिडिवल हिस्ट्री, इन्व्हायरमेंटचं जे आपले प्रोटेक्टेड एरिया आहेत ते थोडं पाठ करायच्या गोष्टी असतात त्या. ठीक आहे. जर पॉलिटीचं पण काही आर्टिकल तुम्हाला पाठ करायचे असले तर ते, म्हणजे हे सगळे जे पाठांतराचे विषय होते मी ते रूमलाच ठेवायचो. इकॉनॉमिक्सचं बजेट, इकॉनॉमिक सर्वे किंवा स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या किंवा इन्स्टिट्यूशन वगैरे त्याचा चार्ट असतो इंटरनॅशनल. तर हे मी एक असं एक बाबा पाठ करायचं मटेरियल म्हणून हे सगळं काढून ठेवलं होतं रूमला. मी ज्या दिवशी पण यायचो लायब्ररीतून 11-12 1-1.5 तास ते करायचो. त्यातलं एकच टॉपिक करायचं. बाबा आज समजा ही एन्शियंट मिडिवलचं मी फक्त IVC, इंदेश व्हॅली सिव्हिलायझेशन केलं, तर उद्या येऊन ते रिवाईज करून पुढं फक्त जैनिझम किंवा बुद्धिझम केलं, उद्या जाऊन हे 4-5 राजांचं केलं आहे. तर मग तेवढंच करायचं. म्हणजे तेवढं कसं लक्षात राहायचं दुसरं, कारण की तुम्ही एकदाच पूर्ण करायला गेलं तर ते लक्षात नाही राहत. मग अशा पाठांतराच्या गोष्टी मी संध्याकाळी ठेवायचो. मग दिवसभरात माझं असं असायचं की सकाळी एकच सब्जेक्ट करायचं आपल्याला. आणि कारण की मी 10 दिवस जायचो, 10 किंवा 15 दिवस, मग एक सब्जेक्टवर तुमचा पूर्ण फोकस राहतो चांगला आणि तो कॉम्प्रेसिव्हली स्टडी होतो, म्हणजे करता येतो. आता काही काही मुलांचं असं की नाही मला एक सब्जेक्टमध्ये बोर होते तर मी 2 घेणार. मग त्याला ते 2 सब्जेक्ट घ्यायला तो टाईम द्यायला त्या बाकी गोष्टीचाच वेळ जातो सगळा. मग तुम्ही एक सब्जेक्ट घेतलं कसं होतं, एक सब्जेक्टला चांगला वेळ देऊ शकता. दुपारी तुम्हाला समजा जेवण झालं, तुम्हाला बोर होतं आहे किंवा काय, तर तुम्ही त्या काळात CSAT सोडवा. त्या काळात वेगळे व्हिडिओ बघा करंट अफेअर्सच्या किंवा तुम्हाला वेगळ्या काही वाटतात ज्या तुम्हाला अभ्यासालाच मदत करतील. त्याच्यानंतर मग हे रात्री मी तुम्हाला सांगितलं. आणि एक करंट अफेअर्स मी एक वाचायचो दररोज, ठरायचं की हे 10-15 पेज वाचायचे. तर आणि करंट अफेअर्स पण ते एकदा घेतलं ना ते आपण संपवण्यासाठी वाचतो. त्यामुळे तुम्ही ते जर दररोज एक, ठीक आहे बाबा आज पॉलिटीचा वाचतोय पार्ट मी, उद्या हे करंट अफेअर्स असं संपू शकता रोज. तर मग ते थोडं करायचो. आणि हे रात्री लायब्ररीतून गेलं हे 1-1.5 तास हे पाठांतर करायला वेळ दिलेला. तर मग अशा पद्धतीनं मी एक दिवसभर करायचो. तर प्रिलियमचं माझं हे की तुम्ही मल्टिपल मटेरियल वाढू नका. मटेरियल कसं आहे की मला जर एखाद्या माझ्याकडे एक मटेरियल आहे अगोदर, त्याच्यात जर हा टॉपिक मला व्यवस्थित वाटत नाही किंवा ह्याच्यातून गोष्टी कवर होत नाही, तर तुम्हाला दुसरं जे सोर्स घ्यायचं त्यातला तेवढाच टॉपिक झेरॉक्स मारून घ्या किंवा काय करा. आपण ते पूर्ण बुक आणून वाचत बसू नका. मग तुमच्यावरती एक ॲडिशनल बर्डन होतं, मला हे पण रिवाईज करायचं आहे, मला ते पण रिवाईज करायचं आहे, ते नका करू. तुमचं एक फिक्स कोणतं तरी एक पर्टिक्युलर मटेरियल असेल, ते कोणतंही असेल, त्याला तुमचं एक स्टँडर्ड मटेरियल, त्याच्यातून तुम्हाला काही प्रॉब्लेम येतो ते मग बाकीचे फक्त तेवढंच टॉपिक साईडून घ्या. ठीक आहे. आणि मेन सगळ्यात महत्त्वाचं असं, आता तुम्ही प्रिलियम दिली नाही त्यामुळे तुम्हाला प्रिलियमचा जास्त एक्सपिरियन्स नाही आहे, पण एक माझं एक टेक्निक सांगतो एक 5 मिनटात, की प्रिलियम कसं आहे माहिती आहे का, तुम्ही किती अभ्यास केला आहे त्यापेक्षा ते 2 तास तुम्ही काय करताय त्यात ते खूप महत्त्वाचं आहे. अगोदर काही माझे पण बॅचमेट होते, मी ते आता ज्याची त्याची एक वेगवेगळी टेक्निक असते प्रिलियमची, की काहींचं असतं की मी फर्स्ट राऊंड करतो, सेकंड करतो, थर्ड राऊंड करतो. फर्स्ट राऊंडमध्ये मी फक्त एकदम ॲक्युरेट सोडवणार, सेकंडमध्ये मग थोडेसे रिस्क घेऊन, थर्डमध्ये रिस्क घेऊन. पण ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की म्हणजे मला जे वाटतं ते सांगतो मी, तुम्ही पण तुमच्या म्हणजे तुम्ही एक आधी प्रॅक्टिकली अनुभवा परीक्षेला जायच्या आधी. फक्त मग मला त्याचं असं जाणवलं की जर तुम्ही फर्स्ट राऊंडला फक्त करेक्ट सोडवता, आता UPSC अशी आहे तुम्हाला 100मधले एक 20-30 क्वेश्चन पण नसतील जे एकदम फुल्ली करेक्ट येतात, मॅक्स 40 धरा. त्याच्या पलीकडे आपण काहीतरी लॉजिक लावून हे करूनच सोडावं लागतात आपल्याला सगळे क्वेश्चन. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही किती ॲक्युरसीच्या मागे गेले तर तुम्हाला जास्त क्वेश्चन नाहीच भेटणार, कोणतीही एक्झाम असू द्या. मग मुलांचं कसं होतं की हां मी फर्स्ट क्वेश्चन वाचतो आहे आणि मला तो आवड वाटला तर मी सेकंड ह्याला ठेवणार आहे. ठीक आहे. पण आपल्याला टाईम खूप कमी असतो. आता 100 क्वेश्चन 120 म्हणजे 1 मिनटं थोडे 20 सेकंद आपल्याला टाईम असतो फक्त. मग तुम्ही जो क्वेश्चन वाचला आहे तो एवढा मोठा क्वेश्चन, म्हणजे तुम्ही त्याचा टाईम ऑलरेडी वेस्ट केला आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ते वाचल्यावर कळतं सगळं की हा क्वेश्चन अवघड आहे, मी नेक्स्ट राऊंडला सोडतो, म्हणजे तुम्ही त्याचा टाईम घातला आहे. मग तुम्ही परत हे करता आणि मग ॲक्युरेसी एक आपल्या डोक्यात असतं की नाही मी फक्त ॲक्युरेट सोडवणार. त्यामुळे तुम्ही थोडं पण तुम्हाला नाही आलं नाही आठवलं तुम्ही पुढे चालता. मग ह्याच्यात काय होतं,
पहिल्या 1 तासामध्ये तुम्ही पेपर तर वाचता, पण ॲक्च्युअल क्वेश्चन तुमचे म्हणजे उत्तर तुमचे काढून झालेले नसतात. आणि ॲक्युरेसीमध्ये तुमचे 25-30 मॅक्स 35पर्यंत होतील. 1-1.5 तास त्याच्यात जातो मुलांचा, किंवा 1 तासाचं त्यांनी पहिला राऊंड धरला तर खूप कमी क्वेश्चन होतात. आणि मग नंतर असं होतं की त्याला वाटतं मी एक 15-16च क्वेश्चन झालेत किंवा 20-25 झालेत आणि आता माझ्याकडे टाईम खूप कमी आहे. मग नंतर तो तेवढ्याच फास्ट चुका करायला लागतो, कारण की एक्झाममध्ये जसा टायमिंग कमी राहील तसं आपण चुका जास्त करत चालतो. मग सेकंड राऊंड, मग थर्ड राऊंड, मग शेवटी 10-15 मिनटात ते एवढे कन्फ्यूज होतात की हे नाही, हा क्वेश्चन थोडा इझी वाटतो, ह्याचं थोडं माहिती आहे, मग ह्याला टिक करू, नाही हे सोडवतो, ह्याच्यात त्याचा वेळ जातो, तो कुठंच कॉन्सन्ट्रेट होत नाही. मग टाईम मॅनेजमेंट बी काही होत नाही आणि काहीच नाही. माझी एक टेक्निक होती म्हणजे ती नंतर बऱ्याच जणाला ते पटलं. ते माझं एक असं होतं की आपल्याला एकच राऊंड करायचं आहे, म्हणजे मला ते ॲज अ बॅकअप प्रेशर नाही राहणार की हां माझे मागं काही क्वेश्चन राहिलेत. माझं होतं की मी फर्स्ट क्वेश्चन वाचला तर मला जो जर येत असला करेक्ट तर मी त्याला टिक मार्क करून ठेवायचो. मी थोडे ते सर्कल आपले मी एक 1.25 तास 1 तास 20 मिनिटांनी करायचो ते, कारण की मी पाहिलं होतं की मला 100 सर्कल करायला 10 मिनटं मॅक्सिमम लागतात. आणि तुम्ही जर फर्स्ट टाईम करत गेलं तर इकडं तुमचं एकदा कॉन्सन्ट्रेशन परत इकडं होणार, काही वेळेस पेन इकडे तिकडे झाला तर ते पण घाण होऊ शकतं. त्यामुळे मी ते साईडला ठेवायचो. फर्स्ट क्वेश्चन सोडला, मला प्रॉपर आन्सर माहिती आहे, मी त्याला टिक मार्क करून ठेवायचो. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन सोडला, मला म्हणजे ॲन्सर प्रॉपर माहीत नाही आहे, पण मी लॉजिक लावून मला हे वाटतं आहे ॲन्सर, तर मी त्याला एक स्टार मार्क करून ठेवायचो आणि ते ॲन्सर पण ते टिक करून ठेवायचो. थर्ड क्वेश्चन आहे की मला त्यातलं काहीच येत नाही, म्हणजे त्याचं मला दूरपर्यंत काहीच नाही आहे, त्याला मी सर्कल करून ठेवायचो. ठीक आहे. अशा पद्धतीने मी सोडवायचो. 1 तास 20 मिनटं झालं माझं जनरली कसं व्हायचं, मी एक 70-80च्या आसपास माझं ते चालू असायचं, कारण की माझ्या बॅक ऑफ द माइंड की मी सगळं सोडवलं, मला माहिती आहे जे पण असेल, म्हणजे त्या क्वेश्चनचा टाईम आपण दिला आहे तिथं काहीतरी आपण डिसिजन घेतलं आहे, त्याला सर्कल तरी केला आहे, त्याला स्टार तरी केला किंवा उत्तर काढून ठेवलं आहे. आणि 1 तास 20 मिनटं झालं, मग मी जर समजा माझं एक असं पकडा की 75वा क्वेश्चन सुरू आहे, तर मी आधी जाऊन जे मी करेक्ट टिक मार्क केलेले येतं, मी म्हणजे त्याला काही स्टार नाही आणि सर्कल पण नाही, तर असे मी एकदा सगळे सर्कल मारून घ्यायचो एक 10 मिनटात. नंतर माझ्याकडे थोडा, मग त्याच्यानंतर आपल्याकडे एक 25 तास किंवा 25 मिनटं अर्धा तास राहिलेला असतो. मग त्याच्यानंतर जे मागं जे क्वेश्चन राहिले तर ते मला जे करेक्ट येत आहे ते मी लगेच तिथं सोडून, आता शेवटी आपलं एक पेज असतं त्याच्यावर 4 किंवा 5 क्वेश्चन असतात, मग ते 4 क्वेश्चन सोडलं का 4ला लगेच साईडला गोळे मारून घ्यायचो असं. आणि त्याच्यानंतर एकदा पेपर झाला आहे माझा करेक्ट, मी गोळे करून झाले, तर त्याच्यानंतर माझं डिपेंड आहे टाईमिंगवर. तर मला असं वाटतं की माझ्याकडं 15-20 मिनटं खूप टाईम आहे, तर मग मी एकदा 1 मिनटामध्ये आपलं पाहून होतं की मी किती क्वेश्चन सोडवले. ते गोळे तुम्ही एकदा काउंट केले का, तर त्याच्यात मी काउंट केले, मला वाटलं की यार माझे 60 किंवा 65च झालेले आहेत व्यवस्थित आणि माझ्याकडे टाईम आहे अजून. तर मग टाईम आहे त्यावेळेस मग मी परत येऊन जे मी स्टार केले त्याच्यावर परत एक तर रिथिंक करणं किंवा वाटलं तर ते स्टिक मार्क करणं, तर टाईम असला तर. आणि जर माझ्याकडे टाईमच नाही आहे, 5-10 मिनटं उरलेत आणि माझे क्वेश्चन पण फक्त मी 65 सोडवलेत किंवा 17 झालेत, पण मला अजून सोडायची इच्छा होती, मी ठरवून गेलो की मला 90 सोडायचे, 95 सोडायचे, तर मग परत लवकर येऊन जे मी स्टार उत्तर काढून ठेवलेत पण त्याला स्टार मार्क करून ठेवलेले, मग ते पटपट मी ते गोळे करून घ्यायचो. ठीक आहे असं. आणि ते सगळं होऊन पण माझ्याकडे टाईम राहिला तर मग मी जे एकदम सर्कल केले ते मला येतच नाही, तर मग माझं एक होतं की माझ्याकडे खूप टाईम राहायचं, एक 10-15 मिनटं, आणि ते सर्कल केलेले मग कसं असतं, ज्यावेळेस आपण एवढा अभ्यास करून प्रिलिम जातो आपल्याला वाटतं नाही हे कुठंतरी वाचलं आहे, तर एक येतो नाही हे मला माहिती आहे. पण मी अशा खूप चुका केल्या, मला जेवढा नंतर टाईम भेटायचा ना मी ते काहीच येत नाही ते ते मग टिक मार्क करत राहायचो. ते माझे बऱ्याच वेळा चुकायचे, मी लई कंट्रोल करायचो, पण ते मी कधीच 95च्या खाली, म्हणजे 95पेक्षा जास्तच ज्यावेळी सोडून यायचो. माझा तो एक थोडासा प्रॉब्लेम होता, मला टाईम भेटायचा खूप, त्यामुळे मग मी ते, आपण नाही म्हणत का टाईम भेटला आपण शांत नाही बसत, त्या टाईप एक एक करत राहायचो मी ते. मग माझी एक अशी टेक्निक होती, तुम्ही बघा, तुम्ही दोन्ही अप्लाय करा, तुम्हाला कोणती सुटेबल होती ते. ह्यानी कसं होतं, एक तर तुमचं माइंड क्लिअर राहतं, तुम्हाला तुम्ही पुढे गेला मागं तुमचं काहीतरी राहिलं हे काही तुमच्या डोक्यात येत नाही. ठीक आहे. मग हे 2 तासाची ही एक टेक्निक होती. आता हे झालं प्रिलियम. तर मेन्सचं असं आहे की ॲक्च्युली आपला एक आता तुम्ही जे ॲग्रीची तर जास्त येतं, एक आपला एक निगेटिव्ह असं म्हणून की आपण आन्सर रायटिंगच करत नाही. आता UPSC काय, प्रिलिमला आपण एवढं सिरियस घेतो, प्रिलिममध्ये एवढा टाईम घालतो, पण प्रिलिमचा काहीच व्हॅल्यू नाही आहे. प्रिलिम फक्त मेन्ससाठी तुम्ही जात आहे, काय तुमचे मार्क्स पकडणारे मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर मेन्स असं आहे की म्हणजे तुम्ही
तुम्ही म्हणजे किती अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही कसं लिहिताय त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे तुमचं रायटिंग स्किल. म्हणजे तुम्हाला ठीक आहे तुम्ही एक टॉपिक वाचला नाही, पण तुम्ही लिहिताय खूप भारी, तर मार्क पडणार आहे त्याला. त्याला काही एवढं आता तुम्ही म्हणता ना यार फर्स्ट अटेम्प्टमध्येच झाला. म्हणजे ठीक आहे ना, त्याच्यापेक्षा नक्कीच बाकी जे 4-5 वर्ष प्रिपरेशन करतात त्यांनी जास्त रीडिंग केलेलं असेल, पण तो का होतो? ते एक जिथं की आन्सर रायटिंग स्किल आहे. त्याला थोडं जरी माहीत असेल तर एक प्रॉपर मुद्देसूद एक्झाम्पल टाकून एकदम प्रॉपर लिहितोय. तर माझं एक की मेन्स तुमची तयारी तुमची एक तुम्हाला कसं आहे UPSCमध्ये आपला एक माइंडसेट असतो की हां मी हा एक टॉपिक वाचतो इकडून, मग त्याची अजून ॲडिशनल माहिती घेतो, 4 फॅक्ट्स काढतो, आकृती काढतो, मग सगळं मी करतो आणि एकदम मग भारी आन्सर लिहिणार मी. त्याचं कसं आहे भारी आन्सर ही कन्सेप्टच नाही आहे. UPSCमध्ये एक सब्जेक्टिव्ह आहे. बेस्ट आन्सर असं नाही. आपल्याला किती भारी लिहिलं तरी 4.5 मार्क किंवा 5 मार्क बी देत नाहीत. तुम्ही बघा ना 250पैकी टॉपर 100चा असतो, म्हणजे त्यांनी 5 मार्क पण आपल्याला दिलेले नाहीत. 4.5 3.5 किंवा 4 मार्क मॅक्स 4.5. तर तिथं पण कसं आहे की तिथं तुमचा क्वालिटी सगळी क्वांटिटी आणि सगळ्या गोष्टी तुमच्या एकत्र आल्या पाहिजेत. खूप आता काही मुलांचं असतं की नाही मी खूप क्वालिटी लिहिणार, मग मी 2 क्वेश्चन सोडून देणार, त्याचा टाईम इकडे देणार. पण ते मला नाही पटत ते ॲक्च्युली, की तुम्ही किती क्वालिटी लिहिलं तर ठीक आहे, तिथं अर्धा मार्क वाढू शकतो किंवा त्याची गॅरंटी पण नाही आहे. पण तुम्ही 2-3 क्वेश्चन सोडून जाताय म्हणजे तिथं म्हणजे खूप लॉसच होतो आहे तसा. कारण की माझ्या पहिल्या मेन्सला असं झालं, तर माझ्या 80-90 मार्काचं लिहायचं राहिलं होतं. त्यावेळी एक रँडम जाऊन म्हणजे विदाऊट प्लॅनिंग, UPSCमध्ये प्लॅनिंग लय गरजेचं आहे. विदाऊट प्लॅनिंग जाऊन मी बसलो राहिलो, पहिला क्वेश्चन घेतला, लिहित चाललो आहे. पुढं वेळेचं माहीत नाही, काहीच माहीत नाही, चाललो आहे लिहित चाललो आहे. मग त्याचा उपयोग होत नाही. ते 3 तास म्हणजे तुम्ही एवढे महत्त्वाचे आहेत की, आणि तुम्हाला असं कळलं आता तुम्ही जेव्हा लिहिताना मेन्स त्यावेळेस कळतं की आपण एवढं सगळं वाचतो, व्यवस्थित 1-2% पण केलेलं नाही. त्यामुळं पहिलं मी म्हटलं तसं एक्झामला 3 तासात काय पाहिजे, कोणत्याही समजा टॉपिकवर क्वेश्चन येणार आहे, किती येणार आहे, एक तर 100 शब्द 150 शब्द लिहायचेत किंवा 250 शब्द लिहायचेत. आपण काय एवढं 2,500 पेजेस वाचतो आहे त्यासाठी, एका टॉपिकसाठी लय वाचतो आपण. आणि ते आन्सर पण आपण लिहिल्यावर जर परत वाचलं तर असं कळतं की आपण आपल्या मनाचे त्यात 8मधले 4 पॉईंट आपल्या मनाचे आहेत. म्हणजे ते आपलं नॅचरल आहे, तुम्ही किती अभ्यास केला तरी. आणि 4 पॉईंट ठीक आहे आपण कुठून वाचून टाकले असते, मग तुम्ही ह्याचा अभ्यास करा की ही एक आपलं माइंडसेट आहे, आपण असं करणार आहे. मग तुम्हाला त्याच्यात कसं क्वालिटी आणायची, की बाबा तुम्ही कन्क्लुजन कसं देणार किंवा हे स्ट्रक्चर कसं सुधारवणार, कन्क्लुजन किंवा इंट्रोडक्शन, त्यात मग डायग्राम कुठं टाकायच्या, आकृती कशा टाकायच्या, फॅक्ट्स कुठं टाकायच्या, तुम्ही ह्याच्यावर केलं तर तुमचं आपलं आन्सर रायटिंग आपोआप क्वालिटी होऊन जाईल. तेच नाही. आता ती मेन्स आता ठीक आहे, ती माझी एक मेन्सची पण अशीच टेक्निक होती, कारण की फर्स्ट टाईम मला कळलं की तुम्ही ठीक क्वालिटी लिहिलंच पाहिजे. क्वालिटी ते कसं होतं, तुम्ही लिहित गेले ना ते आपोआप क्वालिटी येऊन जाते. तुम्हाला काही एक डायरेक्ट येणार नाही ती, ते येऊन जातं. पण टाईम मॅनेजमेंट एवढं महत्त्वाचं आहे. मी त्याच्यात पण माझं एक असं लॉजिक होतं की फर्स्ट टाईम जेव्हा मेन्स दिली तर मला असं वाटलं की मी म्हणजे अगोदर माझं असं होतं की आपण 15 मार्काचे सोडून घेऊ क्वेश्चन, मग 10 मार्काचे सोडू. मग 15 मार्काच्यातच माझा पूर्ण 2-2 सव्वा 2 तास जायला लागला. आणि परत 10 क्वेश्चन आणि फक्त पाऊण तास राहायचा, 50 मिनटं राहायचे. मग त्याची एवढी घाण व्हायची, मग त्या 2-3 क्वेश्चन लिहायचे राहणार सगळ्या गोष्टी. हे झालं माझं. म्हणजे पहिली मेन्स कशी गेली काही कळलंच नाही. पण ते मार्क मला चांगले आले ते, पण म्हणजे माझं लिहायचं भरपूर राहिलं होतं. म्हणजे सगळं ऑप्शनल ते सगळं धरून तर 120 मार्काच्या आसपास लिहायचं राहिलेलं. मग त्यामुळे मग तिथं आपण अपेक्षाच धरू शकत नाही. इव्हन तुम्ही काठावर जरी मेन्स क्वालिफाय झाले, तुम्हाला म्हणजे उपयोग नाही आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला असले तरी तुम्ही लीड नसणार आहे तुम्हाला. आणि UPSCत कसं आहे, तुम्ही जर एक व्यवस्थित लिहिलं ना, ॲव्हरेज सगळे पेपर लिहिले, ऑप्शनल किंवा काही थोडंसं एक ॲव्हरेजपेक्षा अबव ॲव्हरेज 1-2 पेपरला मार्क पडले, तुम्ही फिक्स मेन्स सुटताय. पण सगळ्यात डिफिकल्ट काय UPSCमध्ये मेन्स सुटणं, पण ते लीडनी सुटणं. तुम्हाला एक 50-60 मार्कापेक्षा जास्त मार्क असले तुम्हाला कोणती नाही कोणती पोस्ट भेटेल. ठीक आहे, तर ते इंटरव्ह्यूला तुम्हाला जर ॲव्हरेज मार्क किंवा ॲव्हरेजपेक्षा वरती दिले तर. सो नुसती मेन्स सुटून मग मी 3 मेन्स लिहिल्यात, मी 4 इंटरव्ह्यू दिले, त्याचा काही उपयोग नाही आहे. ठीक आहे, आता UPSCने ते एक म्हणजे आता ते पब्लिक PSUमध्ये पण जॉब भेटतात त्या इंटरव्ह्यूच्या ह्याच्यावर, पण आपला मेन फोकस तर पोस्ट होती. ठीक आहे, ते आपल्याला भेटून जाईल, ते एक वेगळा पार्ट येतो. पण मग तुम्ही अभ्यास करताना एक असा करा की तुम्ही फक्त त्या 3 तासासाठी करताय. तुम्ही कोणताही टॉपिक वाचताय ना, मी हे आता इव्हन पेपर पण वाचताय. दिवसभर आपण 2 तास घालतो पेपर वाचाय, तर मी हे खरंच यूज करणार आहे का? तुम्ही जर 4 वेळेचं एखादं कन्क्लुजन लिहून कुठेतरी नोट्स काढताय पेपरच्या, तर तुम्ही जर ते यूजच करत नसले, त्याचा यूज काय मला सांगा? आपलं नॉलेज वाढवून तुम्ही करणार काय? पेपर वाचताय, काहीतरी फॅक्ट्स घेताय, तर तुम्ही ते टाकली पाहिजे लिहिताना.
तर त्याचा फायदा आहे. आणि तुम्ही 1-2 वेळा डेलिबरेटली जेव्हा टाकताल तर मग तुम्हाला ते लक्षात राहतं, मग तुम्ही पुढं टाकताय, त्याचा यूज होतो. वाचताय म्हणजे तुम्ही ते कुठं नाही कुठं तुम्ही टाकण्यासाठी त्याचा यूज केलाच पाहिजे, नाही तो उपयोग नाही नॉलेज घेऊन. तर माझी एक टेक्निक होती GSची, की मी मग सेकंड माझ्या अटेम्प्टला हे केलं, ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळेस वेळी, की मी विचार केला की आपला 10 मार्काचा क्वेश्चन आहे, तिथं आपल्याला एक 6 किंवा 7 मिनटं मिळतात, 7 मिनटं, आणि 15ला आपण 10 मिनटं द्यायची 15 मार्कच्या क्वेश्चनला. पण मग माझी एक थोडी अशी माइंडसेट होती की यार आपण 15च्या आधी सोडले, 10च्या नंतर सोडले, 10चे क्वेश्चन खूप घाण येत आहे, घाईघाईत. आणि मे बी जर पेपर असा चेक होत असला तर त्यांना आधीच निगेटिव्ह इम्प्रेशन जाते. आता तो कसा चेक होतो कोणालाच काही माहिती नाही आहे, पण मला असं वाटायचं. मग मी विचार केला की नाही, आपण 10 मार्काच्या आधी सोडवायची. मग मी एक माइंडसेट ठेवला की आपण GSला काय करायचं, तिथं गेल्या पहिल्या पाऊण तासाचं रँडमली की 15 मिनटात 2-2 क्वेश्चन झाले पाहिजे सोडून 10 मार्काचे. ठीक आहे, मग तिथं म्हणजे एक 7-7.5 मिनटं जातातच एक. पण आपण आता एवढं टाईम एक रँडमली पाहू शकतो ना, 15 मिनटं झाले, 2 झाले पाहिजेत बाबा क्वेश्चन, पाऊण तासात 6 क्वेश्चन झाले पाहिजेत. मग मी ते 10 मार्काचे 6 क्वेश्चन असे चॉईस करायचो की ते मला खूप चांगले येत आहे. म्हणजे मला त्याच्यावर ना विचार करायची गरज नाही इनिशियली. आणि मेन UPSCत वेळ का जातो की आपण विचार करतो. तुम्ही जर राईट करीत राहिले तर ते होऊन जातं. आणि आपल्याला त्यांनी जे लिहिलेलं म्हणजे जेवढा टाईम दिलेला असतो, जेवढं आपल्याला रायटिंग करायची असती, तर त्यांनी असं दिलेलं असतं की तुम्ही जास्त विचार केलाच नाही पाहिजे. पटपट पण तेवढं फास्ट तुम्ही डिसिजन मेकिंग केला पाहिजे. आणि तुम्ही विचार केला तुम्हाला डेफिनेटली वेळ कमी पडणार आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू लिहित राहील तर वेळ नाही कमी पडत. मग माझं होतं की पहिले 6 क्वेश्चन आपल्याला विचारच नाही करावं लागणार, मग ते मी फास्ट लिहून घ्यायचे. पाऊण तासात ते झालं पाहिजे. आणि अजून एखादा क्वेश्चन 15 मार्काचा जर त्या 10-15 मिनटात झाला, म्हणजे 1 तासात जर माझे 7 क्वेश्चन झाले, खूप चांगलं आहे. मी ते माझं एक रँडम हे असायचं. त्याच्यानंतर उरलेल्या 1.5 तासात 9 क्वेश्चन राहत होते 15 मार्काचे, मग 90 मिनटं 10-10 असे. मग ते शेवटच्या 1.5 तासात ते मी हे करायचो, पूर्ण एक सोडून घ्यायचो ते 9 क्वेश्चन राहिलेले. पण आणि मग मी काय करायचो की बाबा एक 10 मिनटं मी बफर ठेवायचो. आता शेवटी आपण एवढं स्पीडने लिहित असतो, शेवटी जर आपला नंबर बी महागा असला तिथं बी 1-2-3 मिनटं भेटतात, लवकर मुलं पेपर देत नाहीत. पण ॲग्री ऑप्शनला होत नाही, ॲग्री एपासून सुरुवात होतं आणि पोरं जास्त नसतात मेन्सला. मग आपण पहिल्या 2-3 बेंचवर येतो, त्या ॲग्रीचा पेपर थोडा लवकर ओळखला पाहिजे त्यामुळे. मग बाकी मग ते 2-3 मिनटं आपल्या ते ह्याच्यावर आहेत, ते काय आपण ते पकडले नाही पाहिजे. मग माझं असायचं की मी जरी ते अर्ध्या तासातले 10 मिनटं पण एक बफर ठेवला आहे, तो मी 15 मार्काच्या क्वेश्चनला यूज करीन मला लागला वेळ तर, किंवा आपले ते जे 10 मार्कासाठी आपण अर्धा तास ठेवलेलं आहे, जे 4 क्वेश्चन राहिले त्याला यूज करेन. पण बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते लिहित जाऊन ते 15 मार्काच्या क्वेश्चनसाठी यूज करावं लागायचं. मग 20 मिनटात हे 4 क्वेश्चन आपण लिहू शकतो चांगले. म्हणजे काही क्वेश्चन बिलकुल येत नसते ते तुम्ही डायग्राम काढून 4-4 पॉईंट लिहून ते संपू शकता 2-3 मिनटात, ते होऊन जातं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण लिहिताना एक कसं आहे, ज्यावेळेस आपण 15 मार्कचे क्वेश्चन लिहितो आपल्याला कळत नाही की टाईम कसा जातो. 10 मिनटात तो क्वेश्चन होत नाही, कारण 3-3 पेजेस लिहायचे असतात. मग तिथं जे 10 मिनटं बफर दिलेत ना, मी जर एखाद्या क्वेश्चनला 5 मिनटं 10 मिनटं मागं चालू आहे तरी ओके, 10 मिनटापर्यंत पण ओके, कारण की मी 10 मिनटं बफर ठेवला. पण 10 मिनटापेक्षा पुढं गेलो की नाही, कारण मग तुम्ही जर 10 मिनटापेक्षा म्हणजे तुमचं जे टाईम टेबलनुसार तुम्ही 10 मिनटं मागं येतं आणि 10 मिनिट तर ओके, पण 10 मिनटापेक्षा पुढं चालले तुम्ही, तर मग डेफिनेटली तुम्हाला शेवटी वेळ पुरणारच नाही. मग 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 त्या ठिकाणी काय करायचं असतं की बाबा एखादा तो एक क्वेश्चन असतो 15 मार्काचा, क्वेश्चन कोणता सोडायचा नाही, पण एखादा तुम्हाला व्यवस्थित येत नाही आहे, मग त्या ठिकाणी थोडंसं तुम्ही लवकर एखादी डायग्राम वगैरे टाकून तो पेज थोडा फिलअप करू शकतो. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित लिहिता येत नाही आहे, तर तुम्ही कन्क्लुजन अशा पद्धतीने द्या की ते पॉईंट वाईज वाटते. म्हणजे मी कन्क्लुजन समजा एक रँडमली पॅराग्राफ फॉर्ममध्ये द्यायचो 3-4 ओळीत, पण एखाद्या ठिकाणी माझं अर्धं पेज उरलं आहे आणि मला त्यात लिहायला पण काही आठवत नाही, काहीच नाही. तर मग मी काय करणार की कन्क्लुजन वे फॉरवर्ड म्हणायचे, वे फॉरवर्डमधून 3-4 पॉईंट टाकायचे, पेज पण कवर होते, त्यांना वाटतं काहीतरी वेगळं लिहिलं थोडंसं. तर हे क्वेश्चन लिहिताना तुम्हाला त्या टेक्निक जमल्या पाहिजेत. कधी पण अभ्यास करताना आता माझे पेपर पाहिले तर 10 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याचे जर 2 पार्ट विचारले तर मी माझं कन्क्लुजन कधी पण 2-3 ओळीच कन्क्लुजन किंवा इंट्रोडक्शन 2-3 ओळीचं असणार. पण 10 मार्कच्या क्वेश्चनमध्ये एकच पार्ट विचारला आहे, तर मे बी माझं इंट्रोडक्शन थोडं मोठं असणार, काहीतरी असणार, कारण की मला एकच पार्ट लिहायचं आहे ना. कन्क्लुजनमध्ये पण मी काहीतरी वे फॉरवर्ड म्हणून पॉईंट देणार. ज्या ठिकाणी 2 पार्ट विचारले तर त्या ठिकाणी मला तेवढी जागा पण नाही लिहायला, तर तिथं छोटं कन्क्लुजन इंट्रोडक्शन असणार.
सेम 15 मार्काच्या पण तुम्ही सगळे क्वेश्चन पाहिले तर तिथं 3 पार्ट विचारलेले असतात आणि त्यासाठी 3 पेजेस असतात. मग एखाद्या ठिकाणी 2च पार्ट विचारले तर मग माझ्याकडे 3 पेजेस येतं. मग तिथं थोडीशी डायग्राम टाकणं, इंट्रोडक्शन कन्क्लुजन थोडं मोठं करणं. मग कन्क्लुजन मोठं करणं म्हणजे कसं वे फॉरवर्ड ह्या गोष्टी टाकणं. शॉर्टमध्ये करणं म्हणजे एक जस्ट पॅराग्राफ काहीतरी टाकून 2-3 वेळी संपवणं. मग हे सगळं कसं आहे हे तुम्हाला तिथं समजलं पाहिजे ते क्वेश्चन वाचल्यानंतर. आणि क्वेश्चन वाचल्या लगेच लिहायला सुरू नाही करायची. तुमच्यामध्ये एक ब्लू पिक्चर झाला पाहिजे की हा एक पार्ट आहे, हा एक आहे आणि इथं मला असं संपवायचं आहे. आणि जनरली कसं असतं की जे क्वेश्चनमध्ये जे कीवर्ड्स यूज केले तेच खाली करायचे आन्सरमध्ये. कारण की तुम्ही तिकडे विचारले चॅलेंजेस, तुम्ही खाली लिहिताय की प्रॉब्लेम, तर मग ते एक माइंडसेट कसं आहे तुम्ही खाली कंटेंट सेमच टाकताय पण तरी एक थोडा माइंडसेट असतो की यार मी चॅलेंज विचारले, हो प्रॉब्लेम लिहितो आहे मी, थोडं तरी वेगळं आहेच आहे. त्यामुळे मग तेच वर्ड्स टाकायचे जेव्हा आपण सब हेडिंग करतो खाली. ठीक आहे. तर आता तुम्ही मेन्स दिलं नाही त्यामुळे मी मेन्सवर जास्त बोलून काही एवढा फायदा नाही आहे. प्री मेन्स त्याच्यानंतर म्हणजे हे मी फक्त माझं टाईम टेबल हे सांगितलं, माझा कसा एक प्लॅन होता लिहिताना. तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. आता हे ॲग्रिकल्चर ऑप्शनल किंवा इन जनरल ऑप्शनल. आता ॲग्रीचं आहे ना, तर मी ॲग्रीचे किती मुलं आहे तिथं सगळ्यांचं काही तो ऑप्शनलचं असेल ना सेम. ॲग्रीचं असं की तुम्ही जर जनरल लिहायला गेले तर तुम्हाला मार्क नाही येणार. पण आपल्याला काय असं वेगळं पण नाही, आपण सगळ्या क्वेश्चनला पर्टिक्युलर पण जास्त लिहू शकत नाही. पण असं लिहिताना GS असो किंवा ॲग्री असो तुम्हाला लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं की ते जनरल लिहिताय तुम्ही पण ते पर्टिक्युलर खूप वाटते. ठीक आहे. तुम्ही आता पेपर 2ला तर आपल्याला कन्क्लुजन किंवा इंट्रोडक्शन करायला एवढा स्कोप नाही भेटत. त्याच्यात तुम्ही मेल स्टॅबिलिटी विचारले, खाली विचारलं, तुम्हाला तेच करायचं आहे जसं आपण कॉलेजला लिहायचो, वेगळं काही नाही आहे. आणि ॲग्रीचा अभ्यास करताना पण आता विषय आहे त्याचा चांगला अभ्यास आहे. पण तिथं पण आता इथंच हे क्लासचं मटेरियल आहे तर मी काही पाहिलं नाही पण एक आहे बऱ्यापैकी आता खूप जण त्याचा यूज करतात. तर तिथं आपल्याला आहे ना ॲग्रीच्या पेपरचं असं आहे की तुम्ही किती वेळा एखादी फोटोसिंथेसिसची डेफिनेशन आहे तुम्ही जरी ती 10 वेळा जरी लिहिली तरी त्यात वेगळं काही इनोव्हेशन होणार नाही ना. जसं बाकीचे ऑप्शन लिहितात तुम्ही पॉलिटिकल सायन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, तुम्ही तिथं लिहून तुम्ही काहीतरी वेगळं क्वालिटी आणू शकता. पण आमचं काय आहे ॲग्रीचं की पर्टिक्युलर डेफिनेशन आहे, तुम्ही ती डेफिनेशन नाही चेंज करू शकत ना तुम्ही किती प्रॅक्टिस केली तरी. सो ह्याचा मागं मला एक सांगायचं आहे की ॲग्री ऑप्शनला आपल्याला पाठांतर जास्त करायचं आहे की म्हणजे रायटिंग पण करायची, रायटिंगची आपली थोडी प्रॅक्टिस असते पण पाठांतर जास्त करावं लागणार आहे ते. आणि खूप गोष्टी आहेत पाठ करायला. कारण की ॲग्रीचा पेपर आपण पॉईंट फॉर्मॅटमध्येच लिहितो जसं कॉलेजला लिहितो आहे. पण तो पण तुम्ही असं म्हणजे तुम्हाला तिथं पण थोडा युनिक वाटला पाहिजे ना. आता मी कॉलेजला असताना पण आहे ना आम्ही सगळे सेमच अभ्यास करायचो पण ग्रेडमध्ये मी दरवेळेस मी टॉपर असायचो, सेकंड टॉपर 1, 2, 3, 4 पॉईंट खालीचा असायचा. दर ते ॲन्सरला आहे ना आपण सेम मटेरियल यूज करतो पण त्याला वेगळं कसं करता येईल बाकीच्यापेक्षा, ते पाहिजे थोडंसं ॲग्रीमध्ये ॲटलिस्ट. तर समजा आता तुम्ही एखादं डिसीज आणि काय डिसीजचे आपल्याला मेजर्स वगैरे येतात, मी खूप जनरल केलेलं आहे की बाबा एखादं आता मला ते डिसीजचं नाव आठवत नाही पण आपल्या मेथड असायच्या कल्चरल, मेकॅनिकल, केमिकल, बायोलॉजिकल किंवा जे पण आहेत समजा. तर आता एक बेसिक सांगतो की समजा काही पावडर मिल्ड्यू काहीतरी डिसीज असायचा की त्याच्यात तो इम्पॅक्ट करायचा लिपच्या मला वाटतं डाऊन साईडला करायचा, त्याचा इम्पॅक्ट असा असायचा काहीतरी. तर त्याच्यावर एक पर्टिक्युलर आपल्याला माहिती आहे एक केमिकल दिलेलं असायचं हे ते. मग तुम्ही जेव्हा कल्चरल त्याची प्रॅक्टिस लिहित आहे, मला माहिती आहे की सगळी मी हेच लिहिणार आहे पण म्हणजे तुम्ही हे कसं करताय आपलं जनरली आपण कसं लिहिलं की कल्चरल प्रॅक्टिसमध्ये कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द इन्फेक्टेड काय ते असतील प्लांट पार्ट्स वगैरे ते तुम्ही लिहित आहे. पण माझं कसं असायचं की मी तेच करतो आहे पण मी काय की समजा आपल्याला कोणत्या क्रॉपचं विचारलेलं आहे डिसीज, मग कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ द प्लांट्स पार्ट्स, मग इन्क्लुडिंग लिव्ज असन, ट्विग्ज असन, फ्रूट्स असतील म्हणजे ज्या जो क्रॉप विचारला आहे त्याचे अँड डिस्ट्रॉय करायचं. म्हणजे त्याला वाटतं की नाही यार ह्यानी केलेलं आहे, कुठं इन्फेक्ट होतं आहे त्याचे नावं टाकलेत. म्हणजे हे थोडंसं एक चेंज करायचं आहे फक्त की हे मग त्याला कसं पर्टिक्युलर वाटतं. किंवा तुम्ही एखादं केमिकलचं नाव देत आहे की स्प्रेइंग ऑफ ते दिस जे बी केमिकल असेल तुम्ही एवढंच लिहित आहे, मग त्याला ते काहीच वाटत नाही त्याच्यातून. मग तुम्ही जर लिहिलं की स्प्रेइंग ऑफ काय असेल ते आपण ते केमिकलचं नाव ॲट द इंटरवल किंवा त्याचं जे बी तुमचं थोडंसं एक आपलं पर्सेंटेज असते ते ह्यानी, किंवा बायोलॉजिकल प्रॅक्टिसमध्ये 2-4च नाव दिलेले असतात ते जर व्यवस्थित टाकले, त्याचं सायंटिफिक नेम टाकलं, त्याचे ते काय एग्ज नंबर वगैरे काय असतात ते जर व्यवस्थित टाकले तर ते एकदम प्रॉपर होऊन जातं ना. म्हणजे तुम्ही विचार करा की त्याला असं वाटणारच नाही की तुम्ही जनरल लिहून लिहिलं इथं.
त्याला वाटेल किती पर्टिक्युलर लिहिलं. किंवा एखादा DCचं विचारलं, तुम्ही छोटीशी DC सायकल टाकू शकता की हां हे स्पोर्ट्स होते, स्पोर्ट्स इथं गेले, इथून इथं छोटीशी सायकल टाकू शकता. तुम्ही ते विचार करा की तुम्ही युनिक कसं थोडंसं करू शकता. जनरल लिहून मार्क नाही पडणार आहे. ओव्हरऑल आपण अभ्यास करताना जनरलच करणार आहे, पण लिहिताना वाटलं पाहिजे यार किती स्पेसिफिक लिहितो आहे. जसं की समजा आपण एखादी स्कीम आली, त्याचं विचारलं बाबा त्याचे बेनिफिट काय येतं, तर आपण लिहितो की इट विल क्रिएट द एम्प्लॉयमेंट इन रूरल एरिया. ते कसं जनरल स्टेटमेंट वाटते. जर तुम्ही असं केलं की बाबा इट विल क्रिएट द गेनफुल एम्प्लॉयमेंट इन रूरल अँड सेमी अर्बन एरिया फॉर डाऊन ट्रॉडन सेक्शन वगैरे काहीतरी टाकलं किंवा वुमन वगैरे, थोडं जरा वाटतं ना थोडंसं की हां नाही काहीतरी विचार केला ह्यानी. तर तुम्ही असं जनरल लिहित गेले तर मग नाही त्याला एवढं मार्क येणार. आणि ह्याच्यात कसं आहे लय आपण वेगळे करत नाही, थोडंसं फक्त फ्लावर वर्ड्स यूज करतो किंवा थोडंसं ॲग्रीमध्ये आपण स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतो. तिथं एक अर्धा मार्क वाढला तरी तुमचे दर पेपरला दर क्वेश्चनला अर्धा मार्क वाढला तरी 10 मार्क वाढतं आहे. 4 पेपरचे 40 मार्क, ऑप्शनलचे जरी 10-20 मारले 60-70 मार्क. आपल्याला तेवढंच लीड पाहिजे. लीडसाठी आपल्याला फक्त एक क्वेश्चनला अर्धा मार्क एक्स्ट्रा पाहिजे. मग आणि मी ॲग्रीमध्ये मी खूप जणांचे पाहतो पेपर. तर ॲग्रीमध्ये मी पाहतो की खूप खूप जनरल लिहितात, त्याला नाही मार्क आहेत. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, वाटलं तर चेक करून घ्या परत परत पेपर. आणि लिहायची पण एक समजा एक पॅटर्न असतो थोडासा ठरलेला की तुम्ही एखादी मास सिलेक्शन काहीतरी मेथड होते, तुम्ही लिहिताय त्याचे बेनिफिट वगैरे लिहिताय, तर आपल्याला दिलेलं असतं की पेस्ट रेजिस्टन्ससाठी म्हणजे व्हरायटी डेव्हलप करू शकतो, पेस्ट रेजिस्टन्स, डिसीज, क्लायमेट रेजिस्टन्स, अजून काय काय तुमचं असेल, किंवा एक खूप नोवेल व्हरायटी क्रिएट करतो आहे. तुम्ही जर जनरल लिहायला गेलं तर मार्क नाही देणार. मग तुम्हाला जर तुम्ही लिहिताना तुम्हाला माहिती आहे की बाबा माझ्याकडे 5 एक्झाम्पल आहेत मी टाकू शकतो आहे, तर मग फर्स्ट ह्याला एक्झाम्पल टाकलं. आता तुम्ही ते जनरली असं करत गेले की फर्स्ट 1-2 सेंटेन्सला एक्झाम्पल टाकताय, शेवटी असंच लिहिताय, तर कधी पण तुम्ही मेंटली बघा चेक करण्याची तो पहिला आणि लास्टला चेक करणार. त्यामुळं तुम्ही जर एक एक्झाम्पल फर्स्ट पॉईंटला टाकले तर एक 3ऱ्या-4थ्याला टाका, एक 10व्याला टाका. त्याला असं नाही वाटलं पाहिजे पहिले 2-3 पॉईंट चांगले लिहिले, खाली असंच फेकलं, असं नाही वाटलं पाहिजे. अजून ॲग्रीचं तर मी म्हणेल की तुम्ही पाठांतरावर फोकस करा जास्त. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यार म्हणजे आपल्याला एक काही गोष्टी तर असं आहे की मेल स्टेरिलिटी आहे, हे फिक्स माहिती आहे की येणारच आहे, म्हणजे ह्याचे चान्सेस खूप येतं. तर तुम्ही तिथं त्याला एक्सक्यूज देऊ नका, कारण की काही क्वेश्चन आपल्याला माहिती आहेत की ते थोडेसे नाही आपल्याला प्रॉपर लिहिता येणार, पण जे परफेक्ट येतं तिथं तुम्ही मार्क तुमचे गेलेच नाही पाहिजे. म्हणजे मला आज पण आठवतं की मेल स्टेरिलिटी वगैरे क्वेश्चन होते, त्याच्यात एक काहीतरी क्वेश्चन यायचा की ती ओव्हरकम करायच्या मेथड काहीतरी, ते 8-10 माझे मेथड होत्या, मला अजून पण त्यांचे एक्झाम्पल माहिती होते, 8-10 मेथड होत्या अशा. मग हां तिथं तुम्हाला जर कुठं 5 पॉईंट येतं, अजून 5-6 पॉईंट कडून तरी कलेक्ट करा. त्याचं जर 10 पॉईंट केले तर तुम्हाला ते 10ची 10 तुम्ही ते लिहिले पाहिजे तिथं प्रॉपर विथ एक्झाम्पल. कारण की माझं एकच झालं होतं ॲग्रीमध्ये, माझं एक झालं की मी 3 मेन्स दिले, त्याच्यात फॉरेस्ट्रीला मला चांगले मार्क होते, 400 पैकी जवळपास 242 होते. 3 मेन्समध्ये इकडे 269, 275 आणि 273 सिलेक्शन झालं, त्यावेळी 275 होते. मी काय त्याच्यावरती गेलो नाही, कारण की आमच्या वेळेस स्केलिंग खूप सुरू झालं होतं. नाही तर माझं ज्यावेळेस 269 होते तो पेपर खूप चांगला लिहिला, तिथं कमीत कमी 290-300पर्यंत आले असते, पण ते स्केलिंग खूप सुरू झालं परत ऑप्शनलचं. पण मग आपलं कसं आहे की ठीक आहे, पण मी जनरल बाकीचे आता सगळे पाहत होतो खूप 210, 220वरच मुलं फसायचे, 215, 235. पण ते 20-30 मार्क ऑप्शनलचे खूप म्हणजे आपल्यासाठी तरी खूप महत्त्वाचे आहेत ॲग्रिकल्चरसाठी. तर बाकी सगळ्यांसाठी पण, कारण की बाकी सगळ्या गोष्टी सगळ्याला सेम येतात. तुम्ही कुठं थोडं एज घेऊ शकता तुमचे जे ऑप्शनल, कारण की आपण स्वतः चॉईस केलेले आहेत ते, तर तुम्ही तिथं एज घेऊ शकता. आणि जनरली अजून कोणी ऑप्शनल चॉईस नसेल केला तर माझं एक सांगणं असतं की तुम्ही 2-3 गोष्टी पाहिल्या पाहिजे ऑप्शनलला. पहिलं ऑप्शनल सिलेक्ट करताना एक तर बाबा मला कोणत्या लँग्वेजमधून द्यायचं आहे, कोण मराठी इंग्लिश असेल कोणती पण लँग्वेजमधून कोणतं द्यायचं आहे. दुसरं त्याचं मला मटेरियल भेटणार आहे का नाही. आणि तिसरं जर तुम्हाला वाटतं की नाही मला क्लास करायचे तर क्लास चांगले अवेलेबल आहेत का नाही. तर इथं काय आहेत, मी असं म्हणत नाही की तुम्ही म्हणजे हे करा क्लास किंवा ते. आता इथं पण आता ॲग्रीचं तर इथं आहे ठीक आहे समजा, पण बाकीचे म्हणजे तुम्ही ह्या 3 क्रायटेरिया पहा. कारण की मला काय वाटतं की UPSCमध्ये ना काही गोष्टी थोड्या सोडल्या पाहिजेत, की ठीक आहे की मी हा ऑप्शनल घेणार, मग मी सगळं मटेरियल कलेक्ट करणार, मग मीच अभ्यास करणार, मी हे करणार, तो थोडा इगो सोडला पाहिजे.
कारण की जर बाकीच्या लोकांना सगळं आयतं भेटते हां, आणि ते मग त्यांचा बऱ्यापैकी वेळ, कारण की आधी कसं होतं की प्रिपरेशन करणं म्हणजे काय होतं की मटेरियल व्यवस्थित कलेक्ट करून ठेवणं. पण आत्ता कसं झालं की आता एवढं मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये किंवा तुमच्याकडे पण सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला जास्त फुकट अभ्यासावर करायचं आहे आणि आणि बऱ्यापैकी मुलं पण सेम मटेरियल यूज करणार, तर त्याच्यात आपली थोडी एक डायव्हर्स कसं आलं पाहिजे आन्सर तुमचा ह्याच्यावर आता जास्त फोकस राहिला पाहिजे. त्यामुळं ऑप्शनल असं बघा की तुम्हाला ऑलरेडी आहेत गोष्टी अवेलेबल, तुम्हाला एफर्ट्स फक्त ते स्टडी करण्यावर रायटिंगवर घ्यायचे तर ठीक आहे. तर एक कारण की आता तसं बऱ्यापैकी सगळे ऑप्शनल आहेतच क्लास व्यवस्थित, पण उगाच स्वतःच मी करणार सगळं ते थोडा युगो काही दिवस साईडलाच ठेवायचं. आणि एक्झाम का खूप प्रॅक्टिकली बघा, म्हणजे तुम्हाला जर वाटतं ना हे काही कामाचं नाही करू नका आणि 1 2 3 4 वर्ष काय तुम्ही अभ्यास करताय, तर अजून एक अशी जग इन जनरल मी गोष्ट सांगतो की ठीक आहे सगळ्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं. माझे वडील पण शेतीच करतात, तसं काही ते वेगळे काय हे नाही, तर त्यांना हे IAS IPS कळत पण नाही काय काय नाही. बॅकग्राऊंड सगळ्यांचा कमी जास्त असतो, सगळे हे असतं, पण शेवटी आपल्याला सगळ्यांना सेम एक्झाम द्यायची आणि सिलेक्शन झाल्यावर कोणीच म्हणजे एक्झामला हे नाही की बाबा चला बाबा ह्याने खूप हार्डवर्क घेतलं आहे तर ह्याला 1 2 3 मार्क कन्सेशन देऊ किंवा काय. सेम लाईन आहे सगळ्यासाठी, सेम एक्झाम आहे, सेम टाईम आहे, सगळं सेम आहे. त्यामुळे तुम्ही काय सॅक्रिफाईस केले ना ते तुम्ही केले तर, पण ते जस्टिफिकेशन आपण कुठे देऊ शकत नाही, कारण ते सॅक्रिफाईस ठीक आहे तुमची परिस्थिती होती तुम्हाला करावं लागणार आहे, तर म्हणजे त्याला काही हे नाही आहे, सोल्युशन नाही आहे. त्यामुळं तुम्हाला जर एखाद्याला वाटत असलं की हां मी लॅपटॉप घेऊन मी चांगला अभ्यास होतो आहे, मला जर एखाद्या रूमपासून इकडे यायला कुठं चालत आलो तर अर्धा तास लागतात, पण मी जर बाईक काही यूज केलं अवेलेबल असली तर माझे 20 मिनटं वाचत आहे, तर तुम्हाला 2-2.5 वर्षात काय करायचं ते करा. म्हणजे माझे एक असतं की ₹1000 वाचवण्यासाठी तुम्ही 1 वर्ष वाढवू नका, कारण की हे जर ₹1000 तुम्ही जास्त खर्चले तर एक 10-12 हजार रुपये वर्षाला जास्त खर्चतात. पण हे काहीतरी वाचून जर तुमची इफिशियन्सी कुठेतरी कमी होत असली तर तिकडं तुमचे वर्षभराचे तर खूप सारा खर्च वाढणार आहे नंतरचं. त्यामुळं काय करायचं आहे, मला काय करायचं ते फक्त ते जो आपला टाईम ठरला आहे ना, एक्झाम एक टार्गेट केली आहे की मला असं वाटायचं की एक एक्झाम आहे ना, मग आपल्याला माहिती आहे की ह्या टायमिंगला एक्झाम आहे, एवढे माझ्याकडे दिवस आहेत आणि एवढा सिलेबस आहे, त्याच्यानुसार तुम्ही 20 तास अभ्यास करा नाही तर 22 तास करा, ते मॅटर नाही करत, कोणीच विचारणार नाही. ते झालं पाहिजे त्या एक्झामला तुम्ही बऱ्यापैकी प्रिपेअर. आणि तुम्ही कितीही फर्स्ट अटेम्प्टला घेऊन आला तरी 2-3 वर्ष वाढणारच येतं. त्यामुळं 3-4 वर्षाचं टार्गेट घेऊन ते येऊच नका, ते मग खूप वाढतं. 1 वर्षाचंच टार्गेट घेऊन या, म्हणजे ते 2-3 वर्षात होऊन जातं. तुम्हाला काही क्वेश्चन असलेच तुम्ही विचारा. बोला. रिलेटेड GS रिलेटेड काही प्रिलिम्सचे डाऊट सध्या प्रिलिम येते. तुमचे पर्टिक्युलर कसं आहे, मी बोलत जाणार. आता माझं मी यूज केलं, मला ते थोडं कामाला आलं, माझं झालं सिलेक्शन. तर तुमचं आहे, तुम्हाला तुमचे पर्टिक्युलर प्रॉब्लेम असतील, काही पण सिली प्रॉब्लेम असतील तुम्ही विचारू शकता. आणि मेन म्हणजे कसं आहे की तुम्हाला काय सुटेबल होते ना, तुम्ही तुमच्या पद्धतीनं अभ्यास करा. म्हणजे मी तर लायब्ररीमध्ये ना सगळ्यात कमी वेळ बसायचो, मला लायब्ररीत अभ्यास नाही व्हायचा. लायब्ररीत बसलो तरी मला शेजारी 2-3 लोक, मी असं लांब कुठंतरी कोपऱ्यात बसायचो, मला ते नाही आवडायचं. मग मी एक तर गार्डनमध्ये, मग ते पण एक असायचं की मला लई बोर होते ना एका जागेवर बसून. मी 5 वाजता चहाला उठलो की एक बुकलेट घेऊन जाणार, हां ह्याचे 20-30 पेज. दिल्लीत मी होतो काही दिवस, तिथं एक चौकात ते गार्डन असायचे. नाही मग मी ते गार्डनमध्ये जाऊन बसायचो नाही, इथं बसून इथून उठायच्या आधी हे 30 पानं संपवायचे बाबा, 20 पानं संपवायचे. परत रिटर्न आल्यावर रूमला गेल्यावर झोपायच्या आधी 2 टॉपिक ते पाठ करायचे, टॉपिक ते करूनच झोपायचं आहे. ह्याने असं व्हायचं की तुमचं एक तर बोर होणार नाही, तुम्ही एक तर दिवसभर त्याच जागेवर बसून, आणि अभ्यास पण होत राहतो. मेन म्हणजे सगळ्यात 2 गोष्टी राहिल्या माझ्या सांगायच्या. एक, जर तुम्ही एकाच जागेवर परत परत फेल होत आहे, तुम्ही तीच चूक परत परत करताय. कारण की माझं आहे की मी झालो फेल, प्रिलिमला नाही एवढं, पण मेन्सला मी सिव्हिल फेल झालो. IFS म्हणजे सिव्हिल मी फेल झालो, पण IFS 2 महिन्यात मी एक फर्स्ट अटेम्प्टला मी हे सिव्हिल मेन्स किंवा CFF तिन्ही इंटरव्ह्यू दिले होते, कुठंच झालं नव्हतं माझं. सिव्हिलचं नव्हतं दिलं, IFS आणि CFFचं दिलं होता. मग सिव्हिलची मेन्स गेल्यावर 1-2च महिन्यात मी IFSची माझी मेन्स क्वालिफाय झाली होती.
कारण की मला इथं कळलं होतं मी एवढं लिहायचं राहिलेलं आहे, तर तिथं एक IFS एवढं सारखं होतं की फक्त सगळं लिहून यायचं, ते झालं होतं. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला फेलच झालो. पण इंटरव्ह्यूला फेल होणं म्हणजे तुम्ही मेन्सला लीड कमी आहे, इंटरव्ह्यू असं वेगळं काही नाही आहे. तुम्ही मेन्सला जर चांगलं लीड असलं, तुम्ही इंटरव्ह्यूला किती जरी कमी मार्क आले तुम्ही सिलेक्शन होणारच आहे. त्याचा बॅचमेट आहे सागर मिसाळ, तो IPS झाल्यानंतर सेकंड टाईम इंटरव्ह्यू गेला, त्याची 204 रँक होती, तेव्हा IS झाला त्यावेळी AWSमधनं. त्यावेळी त्याला इंटरव्ह्यू फक्त 143 का 44 मार्क झाले ते. हां, त्याला एक 20-25 मार्क जास्त असते तरी तो, म्हणजे 170-75 जे ॲव्हरेज स्कोअर आहे समजा तेवढे असते तरी तो 100च्या आत रँक आले असते त्याची. पण त्याची मेन्स एवढी लीड होती की जवळपास 110-20 मार्क्स त्याला मेन्सलाच लीड होतं. त्यामुळे तुम्ही किती कमी दिले तरी तो IS होणारच होता असं. त्यामुळं आणि राहिला प्रश्न, तर इंटरव्ह्यूचं काही सध्या बोलण्यात अर्थ नाही आहे, पण इंटरव्ह्यूचं एवढंच मी सांगतो की ही प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही जाताय, प्री देताय, मेन्स देताय, मेन्सला तुम्ही एवढं कॉम्प्रेसिव्हली होऊन जातात, तुम्ही एवढे फिल्टर होऊन जातात, एकदा मेन्स दिली किंवा प्री दिली, तुम्ही ज्यावेळी पास होता तुम्हाला कळतं काय करायचं आहे काय नाही. आणि तुम्ही ऑलरेडी एवढं मग तुमची ह्या प्रोसेसमध्ये ग्रोथ होते की इंटरव्ह्यूला तुम्हाला सेपरेट काही करायची गरज नाही. आणि मी हा विचार करायचो एक निगेटिव्ह फर्स्ट टाईम प्रिपरेशनला, आणि मी प्री मेन्स काढेन पण इंटरव्ह्यूचं आपल्याला काहीच येत नाही असं, मी जे आपण व्हिडिओ पाहिल्यावर. पण ते आता त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण त्या प्रोसेसमध्ये आपलं माइंडसेट तसा डेव्हलप होतो, त्यावेळी ऑलरेडी त्या गोष्टी होऊन जातात. मग तुम्ही आधी जे तुमचं फर्स्ट काय आहे प्रिलियम त्याच्यावर फोकस करा, मेन्सवर फोकस करा. आणि दुसरं एक सेल्फ असेसमेंट. आता इथं मी पाहतो बरं का, असं निगेटिव्ह नका वाटून घेऊ, पण आता हे सगळा एरिया आहे सदाशिव पेठ येते, तर मुलांचं अभ्यास माहीत नाही पण त्यांचं बाकीच्या गोष्टी खूप ठरलेल्या असतात. सकाळी चहा पिणं, परत जाऊन जेवण करणं, परत दुपारचा चहा, 5 वाजता चहा, संध्याकाळचं जेवण, रात्रीचं दूध हे सगळ्या गोष्टी, परत त्यासाठी रिलॅक्स होणं हे ते, ह्या गोष्टी खूप ठरलेल्या असतात. ते पूर्ण फॉलो करतात, पण अभ्यास किती करतात ते त्यांना माहिती. तर माझं एक असायचं की आता मी तुम्हाला आधी म्हणायचो मी 10 दिवस एखाद्या विषयाला जायचो किंवा 15 दिवस, तर त्यावेळेस ते झालंच पाहिजे. मग मी ते दिवसाचं नव्हतं प्लॅनिंग करत, पण एक रँडम प्लॅनिंग असायचं 1-2 आठवड्याचं. मग मी एक दर संडेला किंवा 15 दिवसातनं समजा आता फ्री टाईम आहे, एक्झाम लांब आहे थोडीशी, तर मी संडेला दुपारून 2-4 तास कधीच अभ्यास नाही करायचो. माझं एकच काम असायचं, पुण्यात होतो त्यावेळेस मी तळजायला जायचो, दिल्लीत होतो तेव्हा मी तिथे इंडिया गेटला जाऊन बसायचो, आणि माझं एकच काम असायचं की या आठवड्याभरात मी किंवा मागच्या 10 दिवसात मी काय केलं. म्हणजे मी जर आधी थोडं 4-5 म्हणजे काहीतरी आता 10 दिवसात ग्रोथ झाली पाहिजे ना, की माझे 4 टॉपिक झाले ते, हे 4 ह्या आठवड्यात कवर केले, काहीतरी थोडंफार झालं पाहिजे, नाही तर मग पूर्ण आठवडा वायाच गेला आहे ना असं आहे. तर मग मी ते ॲनालिसिस करायचो दर 8 दिवसाला, 10 दिवसाला, 15 दिवसाला, की मी मागं काय केलं आहे. मग तिथं कळतं आपल्याला की आपण काय काय टॉपिक केले, तर काय टॉपिक डिफिकल्ट येतं, ह्यासाठी वेगळं काय केलं पाहिजे, किंवा ते सेल्फ ॲनालिसिस आहे. ते केल्यावर तुम्ही कसं ते लय महत्त्वाचं आहे. आणि अजून एक सांगतो की स्वतःला फसू नका या प्रोसेसमध्ये, बिलकुल फसू नका. तुम्ही 2-3 वर्ष ठीक आहे, घरचे आपल्याला काहीच म्हणत नाही, तर महिन्याला पैसे येतात, आपण खर्चतो, हे ते सगळं होतं. नंतर काय, हे खूप म्हणजे हा जो टाईम आहे ना डिग्री झाल्यानंतरचा 2-3-4 वर्ष, मी सगळ्यात आपल्या लाईफचा एक ॲक्टिव्ह पिरियड असतो. जर आपण त्या गोष्टीसाठी जो देतो आहे, तर तिथं जर आपण नाही झालो, मग दुसरीकडं शेवटी हेच होऊन जातं ना थोडंसं. मुलींचं तर एक मुलीमागं त्यांचं एक लग्नाचं वेगळं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं तर एक वेगळं असतं. आणि मुलांचं पण म्हणजे मुलांचे बी तेवढेच प्रॉब्लेम होतात, जसं जसं वय वाढत चालले, बाकीच्या गोष्टी हे ते सगळ्या. तर हे प्रोसेसमध्ये तुम्ही आले म्हणजे 1-2-3-4 म्हणजे जास्त वेळ थांबायचं नाही, हे घेऊन या तुम्ही. सेल्फ ॲनालिसिस करत राहा. सेल्फ ॲनालिसिसचा एकच फायदा होतो, आपण काय चाललं आहे आपलं, आपण काय करतो आहे दिवसभर, हे आपल्यावर चेक राहतं. बोला काहीतरी विचारा. मेन्सबद्दल विचारायचं होतं की म्हणजे आपण MPSC करतोय, पॅटर्न सेमी UPSCचा त्यांनी फॉलो केला आहे, बट आता मेन्सला म्हणजे आता 20 क्वेश्चन असतात, म्हणजे आता नाही फॉलो झालं म्हणजे सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा म्हणून सगळेच सांगतात, बट झालं नाही की 2-3 क्वेश्चन राहिले. फायनली म्हणजे एरामध्ये म्हणजे काय नक्की करायचं, स्ट्रॅटेजी कोणती वापरायची, म्हणजे ते माहीत आहे त्याच्याबद्दल, म्हणजे लिहायचे सगळे लिहित बसायचे की म्हणजे थोडक्यात संपून टाकायचं. नाही बघा, आता ते डिपेंड आहे ना, तू जर टाईमनुसार गेला तर माझं एक असायचं की समजा मला वाटतं की माझा जो टाईम ठरवला आहे त्याच्या खूप मागं राहतो आहे, तर मी तुला सांगितलं तसं एखादा चांगला क्वेश्चन नाही आहे, तर त्याचं तू हे बघ, एखादा क्वेश्चन तुला जास्त येत नाही आहे, तर त्याचे तू एक पाय चार्ट काढ, एखादी डायग्रॅम काढ, काहीतरी कर, कन्क्लुजन काहीतरी थोडं पॉईंट फॉर्मॅटमध्ये दे. ठीक आहे, तिथं बाबा तुला 2-3च मार्क देईन तो, पण ते 2-3 मार्क खूप महत्त्वाचे आहेत.
माझे जे आय एस गेले ते 4-5 मार्कानेच गेलं आहे. मला दर पेपरला अर्धा मार्क असतं तरी आय एस भेटत होतं. सो ते 2-3 मार्क खूप मोठे आहेत ते. सोडायचा नाही. सोडायची गरज नाही आहे. सोडू नका तुम्ही. ॲटलिस्ट म्हणजे इवन तुमच्याकडे 1-1.5 मिनटं आहे. असं समजा तुमच्याकडं एक क्वेश्चन राहिला आहे 10 मार्काचा, मॅडम तिकडून पेपर घ्यायला सुरू केले, तरी तिथं ॲटलिस्ट कन्क्लुजन इंट्रोडक्शन जाऊ द्या. त्यात चॅलेंज सोल्युशन काय विचारलं तर सर्कल करून चॅलेंजचे 2-4 चॅलेंज लिहा. मागे 2-4 हे करा. म्हणजे काही मला आठवतात मी कन्क्लुजन आधी द्यायचो, हे असं असं, मग ती आकृती काढीत बसायचो. मग होतं की बाबा मॅडम जोपर्यंत येत नाही तोवर एक पॉईंट ॲड करीत बसतो त्या डायग्रामवर. असं ठीक आहे. तिथं मला 1 मार्क भेटला तरी तो माझ्यासाठी फायदाच आहे ना. इवन प्रिलिममध्ये पण माझं एक लॉजिक असायचं की चला आपण 10 क्वेश्चन एक्स्ट्रा सोडू. मग माझे जर त्यातले किती नशीब खराब असलं 6 चुकले, ते लॉजिक लावून सोडवते. नाही बाबा असे स्टिक मार्क नाही. लॉजिकमध्ये तुम्हाला काहीतरी माहीत असल्यावर तुम्ही सोडता. इलिमिनेशन झालं या सगळ्या टेक्निक यूज करून. सध्या आता इलिमिनेशन नाही हो राहिलं, कारण की आम्ही जे सांगतोय ना ते UPSCवाले पण ऐकतात. इलिमिनेशन करा, हे करा. त्यामुळे ते दरवर्षी मग ते नवीन पॅटर्न आणतात त्याच्यात. तर असं होतं की मग माझं असं की मी 10 क्वेश्चन एक्स्ट्रा सोडवले, त्यातले 6 चुकले तरी मी 4 मार्क पॉझिटिव्ह आहे ना. माझं ते लॉजिक असायचं जास्त सोडवायचं. कारण की मी जर 90 क्वेश्चन सोडवतो आहे, माझे 30 जरी क्वेश्चन चुकले तरी तुम्ही पहा ना, 30 क्वेश्चन चुकले तरी मी एक 100 किंवा 90-100च्या आसपास राहील. मी ॲटलिस्ट सिव्हिल तरी सुटन. मी ऑलरेडी लय ॲक्युरेसी मागे राहून मी 60च सोडतो, त्यातली माझी 30 चुकते. मग काय फायदा. कारण की म्हणजे माझं ते पहिल्यापासून होतं. ठीक आहे, काही लोकांचं खूप ॲक्युरेसी असतेच, ते एक एक्सेप्शनल आहे. तर पण मला असं वाटायचं की ॲक्युरेसी म्हणजे मी ॲक्युरेसीनी जरी सोडलं तरी तेवढंच चुकतं आहे, जास्त सोडले तरी तेवढंच चुकतं आहे. मग फायदा आहे की जास्त सोडवा. कारण की मी जास्त सोडलं तर मला स्कोप आहे ना चुकायला जास्त. 95-90-100 सोडले, माझे 30-35 चुकले तरी मला काही वाटत नाही. पण मी तिथं 70 सोडून माझे 30-35 चुकले, खूप खाली येतो आहे, 50-60 वरच येतो आहे. आणि हे बघ क्वेश्चनचं कसं आहे, क्वेश्चन महत्त्वाचे येतं. 10-20 आपलं 15-15 म्हणलं 45 मार्क जर तुझे सुटले दर पेपरला, मग काय करणार. आणि क्वेश्चन तुम्ही आधी अभ्यास करताना पण तुम्ही पहा ना की क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात, कशावर विचारतात. जसं एक एक्झाम्पल देतो, मॉडर्न आपलं हे इंडिया आहे, वर्ल्ड हिस्ट्रीवर फक्त मेन्सला क्वेश्चन येतो. तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. आता मी जेव्हा करायचो तेव्हा की 15 मार्काला एक क्वेश्चन 15 मार्काला तर तो एकच येणार. 10ला आला तर 2 येणार किंवा 1 येणार, पण 2 येऊ शकतात 10 मार्काचे. 15चा आला तर एकच येणार. तर मग माझं असं असायचं की आता आपण एवढं सगळं वर्ल्ड हिस्ट्री करू शकत नाही. तर मग मेन ज्या इव्हेंट येतं ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात, एक 7-8च इव्हेंट येतं. ठीक आहे, अमेरिकन, फ्रेंच, रशिया, वर्ल्ड वॉर दोन्ही, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, एक 7-8च होऊन जातं. मग माझं एक असायचं की 8च पेजची माझी नोट्स असायची. मग एक समजा फ्रेंच रिव्हॉल्युशन आहे, तर मी त्याच्यात फक्त एक 10-12च पॉईंट लिहिणार. फ्रेंच रिव्हॉल्युशन, डेट, मेन त्यातले जे बी कॅरेक्टर येते किंग वगैरे ते मी त्यांचे नाव, खाली थिंकर, 1-2 थिंकरचे नाव, मेन ज्या गोष्टी घडल्या होत्या, ते काय ते जेल पाडलं होतं काय, त्या 1-2 त्यांच्या प्रॉपर हे. आणि थिंकर किंवा म्हणजे ज्या पण एक 7-8 शब्द किंवा माझं मॅक्स 100 शब्द, 100 खूप झाले, 50-60 शब्द असायचे एका ह्याच्यावर फक्त मेन की. आता मग माझं असायचं की त्याच्यावरचा क्वेश्चन आला तर ते तेवढेच 60-70 जे कीवर्ड्स काढले तेवढेच लिहून तुमचं आन्सर झालं पाहिजे, काही पण आलं तर. किंवा नेपोलियनचं आहे तर त्याचे जे मेन तो कधी आला, त्याचे 2-3 वॉर झालते, कोणत्या बेटावर त्याला ठेवलेलं, किंवा त्याच्या मेन जे बी त्याचे जे साथीदार 2-3 होते ते, त्याचे जे त्यांनी ते कोणते कोड आणला होता, किंवा अजून 2-3 ज्या मेन डेव्हलपमेंट केलं त्या, तेवढेच एक 20-25 शब्द क्वेश्चन त्याच्यावर आला तर ते 20-25 शब्द तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये टाका प्रॉपर, तुमचं आन्सर होऊन जाते ना. तुम्हाला कशाला एवढ्या सगळ्या नोट्स पाहिजे वाचत. हे तर मी हे म्हणजे मी तर खाली आपले स्टेट बोर्डच्या पुस्तकातून ते तर म्हणजे त्या टॉपिक वाईजच ते एक पॅराग्राफ दिलेला असतो. मी तर ते फक्त तेवढं रेडवालं कॉपी केलं होतं, त्याच्यावरच मी वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास केला, जास्त काय नव्हतं. सर ऑनलाईन काही क्वेश्चन ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी प्लांट प्रोटेक्शन आणि पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस POPमध्ये ॲप्रोच कसा असला पाहिजे किंवा ते कसे प्रिपेअर केले पाहिजे, ओके. आणि रिव्हिजनची स्ट्रॅटेजी काय आहे तुमची.
आता जे आमचं ॲग्रीचं आहे आता क्वेश्चन कसे आता माहीत नाही, पण आधी यायचा की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस कशाचे तरी लिहायचे. म्हणजे पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणजे आपलं सॉईलपासून तर फार प्रोसेसिंग नाही, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हे काय आहे, प्रोसेसिंग कसं पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, तर त्याचे जवळपास 10-12 हे सगळे टॉपिक येतात ना. मग त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एक आता जर सगळे क्रॉप काढले तर क्रॉपमध्ये किती आहे 10, 12, 15, 20, 10-15 क्रॉप आहेत. मेन कॉटन, शुगर केन हेच विचारतात. जास्त काही ते जात नाही छोट्या क्रॉपकडे. आणि जरी गेले तरी आपल्याला माहिती आहे की एक सिरियल्सची कॅटेगरी आहे किंवा एक कॅटेगरी राहते फॅमिलीची, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी सेम असतात. सॉईल झालं, क्लायमेट झालं, ठीक आहे. तर मग माझं असं होतं की इथं पण तुम्ही टेबल करून घ्या आधी, आणि टेबलपेक्षा ती लिहायची टेक्निक तुम्ही ती फॉलो करा. लिहायची टेक्निक कशी की समजा सॉईल लिहित आहे तुम्ही, तर प्रॉपर सॉईलचं एक तर तुम्ही जे pH ह्याच्यामध्ये देत आहे, मग समर सीझनमध्ये वेगळी सॉईल असते किंवा थोडंसं म्हणजे ती क्रॅक पडतात, ती सॉईल अवॉइड करा. किंवा आता मला ते कीवर्ड्स आठवणार, पण तुम्ही ते पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहा. सॉईल येतं 3-4 पॉईंट तुमचे प्रॉपर आले पाहिजे. हां, क्लायमेटमध्ये पण एक 2-3 पॉईंट आले पाहिजेत क्लिअर. आता समजा असं एक समजा की फर्टिलायझरचं तुम्ही लिहित आहे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसमध्ये, तर माझं असं होतं की समजा आता मी सांगतो की म्हणजे कसं स्पेसिफिक वाटलं पाहिजे. समजा फर्टिलायझर आहे तर मग मी फर्स्ट पॉईंट टाकणार. फर्टिलायझरमध्ये मॅन्युअर्स आपण टाकायचो की बाबा FYMच ना, ते कंपोस्ट, ठीक आहे, 20 ते 30 टन काय असेल पर हेक्टर किंवा पर काय असेल ते, ठीक आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट NPK काय असेल तो, त्याच्यामध्ये मग तुमचा बेसल डोस आहे किंवा टॉप ड्रेसिंग काय ते लिहायचं. तिसरा पॉईंट तुम्ही लिहू शकता ह्याच्यात की मायक्रोन्यूट्रिएंट, ठीक आहे, मायक्रोन्यूट्रिएंट जे पण काय असते ते 2-4 न्यूट्रिएंट, त्यांचं एखादं नाव हे करू शकता. म्हणजे त्याला मला कसं होतं लिहिताना असं लिहायचं की यार ह्याला मी अभ्यास करताना काय करतो आहे की एक तर पाठ करताना FIM तर ते काही इकडं तिकडं झालं एवढं काय होत नाही. बाकी NPK तेवढा डोस थोडा असतो एक प्रॉपर. तुम्हाला जर रेफरन्स देता आला तर द्या, म्हणजे त्याला असं नको वाटायचं चुकीचं लिहिलं. रेफरन्स लिहावं, कारण की आपले पेपर दिल्ली चेक होणार आहे, आपण लिहिणार महात्मा फुलेंनी हे दिलेलं आहे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये. किंवा मग मायक्रोन्यूट्रिएंट यूज केले. मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये पण लिहू शकता तुम्ही, फर्टिगेशन करा, स्प्रेइंगने द्या, त्याच्यात पण लिक्विड सॉलिड फॉर्ममध्ये असतात. मग जो टॉपिक लिहिताना तुम्ही असं थोडं, मी पहिलं पण म्हणलं होतं आपलं हे डिसीज कंट्रोलचं, ते कसं आपण प्रॉपर लिहितो तसं हे पण. इवन तुम्ही समजा प्लांटिंग मटेरियल लिहिताय तर त्याच्यात प्रॉपर सीड, त्याची सीड ट्रीटमेंट देणं, व्हेजिटेटिव्ह काही असलं एखादं तेल ॲड करणं. म्हणजे तुम्हाला जास्त लिहायचं नाही, पण असं वाटलं पाहिजे सगळं ह्यांनी कव्हर केलं. हां, आपण तुम्ही बघा, तुम्ही फर्टिलायझर लिहिताना कधीच NPK लिहून मोकळे होत असतात, ते नाही जाणार. तुम्ही मॅन्युअरचा पॉईंट करा, NPK, त्याच्यात ज्या 2 प्रॅक्टिस आपण जनरली फॉलो करतो, मायक्रोन्यूट्रिएंट, त्याचं एखादं एक्झाम्पल द्या. आणि हे तुम्ही सगळीकडे यूज करू शकता ना, म्हणजे असं नाही की तुम्हाला काही पर्टिक्युलर करायचं आहे. किंवा आता मला ते सगळे ते कीवर्ड्स असे आठवत नाहीत, पण ह्या पद्धतीनं तुम्ही ते व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे दर टॉपिकचं सॉईल असेल, क्लायमेट असेल, पुढं सीड रेट असतो, प्लॅन्टिंग मेथड किंवा फर्टिलायझर आहे, डिसीज पेस्ट आहे. डिसीज पेस्टमध्ये तुम्ही हे कंट्रोल मेथड असे टाकू शकता. हे दर टॉपिकला आता तिथं जरी 20 मार्काला क्वेश्चन आलं तरी किती 4 पेजेस असतात लिहायला. 4 पेजेसला आपल्याला एवढा स्कोप पण नसतो ना लिहायला, आपल्याला तेवढं ह्याच्यात संपवायचं आहे. ह्या अशा पद्धतीनं गेल्यावर तुमच्या जवळपास खूप पॉईंट होऊन जातील. त्याला वाटेल की ह्यानी ब्रॉडली कव्हर केलं व्यवस्थित. तुम्ही रिव्हिजनचं हे की ॲग्रीचं की मी असं म्हणेल की तुम्ही एक ठरवून घ्या की मला हा क्वेश्चन आल्यावर, म्हणजे माझं कसं आहे की तुम्ही एक आधी पॅटर्न ठरवून घ्या. मला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ह्या पद्धतीने मी लिहिणार आहे. म्हणजे माझं होतं की फर्टिलायझर आलं मी ह्या 3 पॉईंटमध्ये लिहिणार आहे, सॉईल आल्यावर ह्या 3 पॉईंट टाकायचे आहेत, क्लायमेट आलं हे 3 पॉईंट टाकायचे आहेत, प्लांटिंग मटेरियल हे 2 पॉईंट टाकायचे आहेत. म्हणजे त्याच्यात डाटा वेगवेगळा असणार सगळ्या क्रॉपचा, पण हा माझा पॅटर्न आहे. डिसीज आलं तर मी हे 4 कंट्रोल मेथड लिहिणार आहे, पेस्टसाठी ह्या 2-3 लिहिणार आहे, हे एक्झाम्पल टाकणार आहे. मग हे तुमचं एकदा क्लिअर असलं ना, तुम्हाला त्याचा विचार करायची गरज नाही की मला काय लिहू, मग हे झालं ते लिहू. हे तुमचं ऑलरेडी बेसिक पॅटर्न तयार आहे, त्यात तुम्हाला फक्त ॲड करायचं. आणि मग पाठ करायच्या गोष्टी तुमच्या ह्याच्यात, मी ॲग्रिकल्चरमध्ये पहिलं पण म्हणलं की तुम्हाला सगळं पाठच करावं लागणार आहे, दुसरं नाही काही. मग जनरली आपण जे आधी म्हणायचो, आपल्याला पण आधी सिनियर सांगायचे की तुम्ही मेन पॉईंट आणि एक्झाम्पल ह्याचा रट्टा मारत राहा कंटिन्यू मधलं, कारण की मेन ॲग्रीमध्ये आपल्याला त्याच्यात एक्सप्लेन करायला खूप कमी येतं. म्हणजे ते एखादा अर्धा क्वेश्चन येतो जो पहिला कंपल्सरीमध्ये असतो, त्यात काय एक्सप्लेन करावं लागतं थोडंसं. बाकी तर आपल्याला दर गोष्ट ह्याच्यातच लिहायची आहे, पॉईंट सगळे. आणि तुमचं एक, आणि फक्त कसं की
पॉईंट फॉर्मॅटमध्ये करताना आपण पॉईंट वाचल्यावर आपल्याला जर बॅकग्राऊंड माहीत असलं तर आपल्याला ते लगेच कळतं, नाहीतर तुम्हाला नसलं आठवतं थोडं बॅकग्राऊंड वाचत जा, पण फोकस मेन पॉईंट आणि एक्झाम्पल राहायला पाहिजे. आणि एक जनरली ॲग्रीत एक टेंडन्सी आहे की मायनर सब्जेक्ट म्हणतात, मायनर सब्जेक्ट सोडून देतात, पण ते नाही केलं पाहिजे. मायनर सब्जेक्टमध्ये एक्सटेन्शन झालं, इकॉनॉमिक्स काही असे सोडून देतो आपण, पण ते अशा पद्धतीनं पेपर डिझाईन करायला तुम्हाला एक ते अटेंड करावंच लागणार आहे. त्यामुळे मग ते सब्जेक्ट सोडून देऊ नका, कारण की त्याचे 10-10 मार्क जरी तुम्ही सोडून दिलं तरी तो ॲग्रीमध्ये कसं आहे की आपण तुम्ही ऑप्शनल पाहिलं तर ऑप्शनलला आपल्याला सगळ्याला 125च्या पुढे मार्क असतात, म्हणजे तिथं स्कोप आहे मोर दॅन 50% मार्क घ्यायचा, जो की GSमध्ये नाही आहे. त्यामुळे मग तिथं तुम्ही 10 मार्काचा क्वेश्चन जर GSला सोडला तर तुम्ही खूप भारी लिहून 4 मार्काचा लॉस होतो आहे, पण त्याच इकडे 6 मार्काचा पण लॉस होऊ शकतो. त्यामुळं हे नाही सोडायचं. ऑप्शनल 100% कवर झालाच पाहिजे चांगलं. अजून एक क्वेश्चन आहे, ॲग्री MPSCची आता डिस्क्रिप्टिव्ह होती, तर त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, डिस्क्रिप्टिव्हला कसं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांनी सांगू त्याच्याबद्दल? नाही आत्ता म्हणजे समजा जे आत्ताच सुरू करणार आहेत अभ्यास त्यांना तर काय नाही की त्यांच्यासाठी नवीनच ही आता स्ट्रॅटेजी आहे, पण जे माग 1-2 वर्षापासून करताय आणि आता एक सडन हा पॅटर्न चेंज होतो आहे. प्रिलिम झालेले ऑलरेडी. आता हेच आहे की ठीक आहे, प्रिलिमचा त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, तर मला हेच म्हणायचं की तुम्ही आता तसं काही वेळेस असून की ज्यांचे थोडी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस चालू झालेली आहे, तर मला वाटतं 1-2 वर्ष तरी MPSCचं कसं होतं आहे, थोडा ही एक्झाम थोडी स्टॅबिलाईज होईपर्यंत थोडंफार म्हणजे कारण की फर्स्ट टाईम त्यांनी सिलेबस चेंज केला आहे, आता त्यांची कशी मेथड आहे पुढे चेक करायची काय हे कोणालाच काही माहिती नाही. मग स्टॅबिलाईज होईपर्यंत म्हणजे मे बी ज्यांनी पहिल्यापासून रायटिंगची प्रॅक्टिस केली UPSC करतात त्यांना थोडा फायदा होऊ शकतो, पण आता तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, कारण की आता सध्या कोणतीच एक्झाम ऑब्जेक्टिव्ह राहणार नाही. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर रायटिंगची प्रॅक्टिस करता तेवढं चांगलं आहे. म्हणजे एक्झाम म्हणजे मला तर वाटतं आता MPSC किंवा UPSC दोन्ही रायटिंगच मेन आहे. रायटिंगला कसं आहे ना, रायटिंग म्हणजे एवढी पण अवघड नाही बरं का. तुम्ही जर आज सुरू केली करायला, तुम्हाला आज एक आन्सर लिहायला मे बी अर्धा तास लागेल, काही सांगता येत नाही. तुम्ही पण त्याच्यामध्ये एक वेळ का लागतो, तुम्ही एकदा हे करा की मला एक इंट्रोडक्शन करताना हे कीवर्ड्स आठवले नाही, 2-3 शब्द आठवले नाही, कन्क्लुजनला लवकर समअप करायला शब्द आठवत नव्हता, मध्ये मी 4 पॉईंट लिहिले पण माझी इच्छा होती मला 6 पॉईंट लिहायचे, ते 2 पॉईंट आठवणार. पण ठीक आहे, ते इनिशियली होईल, पण एकदा तुम्ही ते नाही आठवलं, एकदा तुम्ही परत रिचेक केलं, ते 4 शब्द ते लिहून ठेवले, हे केलं का मग सेकंड टाईम लिहिताना तुमचा तो वेळ जाणार नाही. तर हळूहळू मग तुम्ही ते तुमची ॲन्सर पण क्वालिटी होईल, टाईम मॅनेजमेंट पण आपोआप होईल. पण इनिशियली एक काम करा, पेपर आत्ता रायटिंग करताना तुम्ही टाईम नका पाहू. तुम्ही जर आत्ता नाही मला हे 5-6 मिनटातच ॲन्सर लिहायचं, तर मग ते व्यवस्थित होणार नाही. सध्या तुम्ही बेसिक प्रॅक्टिस करताय ना, तुम्ही किती पण विचार करा, ॲन्सर लिहायचा ट्राय करा. टाईम मॅनेजमेंट हळूहळू होऊन जातं. टाईम मॅनेजमेंट आणि क्वालिटी ते नंतर हळूहळू होईल. आधी तुम्ही बेसिकली लिहायला चालू करा. आता जे नवीन मुलं आहेत त्यांचं पण हेच आहे की रायटिंग सुरू करा तुम्ही आता मेन. तर नोट्सचं कसं आहे की आपण सगळ्या टॉपिकच्या नोट्स नाही काढू शकत, ठीक आहे, पण ज्या काढू शकतो बाबा, म्हणजे समजा GSचं घेतलंस तू फॉर एक्झाम्पल, समजा सोसायटी आहे, आता तू हिस्ट्री किंवा जॉग्रफीच्या काही नोट्स काढू शकतो आपण. समजा हिस्ट्री आहे तर एज्युकेशनचा पार्ट आहे किंवा न्यूजपेपरवर काही क्वेश्चन येतो आहे, तर तुम्ही त्याच्यात समजा एज्युकेशनचं असलं तर मला आठवणार, पण त्याच्यात एक 10-12 तुम्ही असे पॉईंट काढून ठेवू शकता की त्यांनी काहीतरी 1900 म्हणजे अगोदर स्कूल कॉलेज थोडेसे पाठशाला वगैरे इस्टॅब्लिश झाल्या त्या नंतर, एक 1954ला नाही 1854च्या आसपास काहीतरी प्रोव्हिन्शियल कॉलेज वगैरे स्थापन केले. नंतर 84ची एक कमिटी आहे, नंतर युनिव्हर्सिटी कमिशन काहीतरी एक 1904 का 2चं होतं, 1917ला परत एक काहीतरी एक कमिशन आली ती. आता मला ते प्रॉपर नाव आठवणार, पण मला फक्त इयर आठवतात. मी ते नोट्स काढायचो एज्युकेशन, त्यात 1917 आहे, 1929ला एक काहीतरी आलं होतं, मध्ये परत ते गांधीचं एज्युकेशन होतं 34-35ला, परत 42ला, मग आपली फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी इंडिपेंडन्स नंतर. तर हे तुमच्या ह्याच्यामध्येच दिलेलं आहे व्यवस्थित, हिस्ट्रीच्या ह्याच्यामध्येच. मग त्याच्या पर्टिक्युलर बाबा काही ह्याच्यामध्ये त्यांनी वुमन एज्युकेशनवर फोकस केला, काहीवर त्यांनी हँडिकॅपवर फोकस केला, काहीवर त्यांनी थोडं
मेन एज्युकेशन सोडून थोडं बाकीच्या गोष्टी काही करता येतात का त्याच्यावर हे फोकस केला. मग तुम्ही आता एज्युकेशन एवढा टॉपिक आहे, पण तुम्ही 1-2 पेजमध्ये असं करून ठेवू शकता ना. एज्युकेशन झालं, न्यूजपेपर झालं, आपला वृत्तपत्र ते काहीतरी होतं त्याचं पण असं काढून ठेवू शकता. किंवा मेन इव्हेंट येतं की आता नॉन कॉपरेशन मुवमेंट असेल ते, की त्याचं बेसिक स्टार्ट करून झाली, मेन लीडर कोणते होते, मेन इव्हेंट काय होत गेले, तेवढं जरी काढलं तरी तुम्हाला एक ब्रॉड व्ह्यू येऊन जातो. आणि ॲग्रीचं तर मी म्हणेल की तुम्ही आपण ज्या पहिले पण सांगायचे सिनियरचा टाईप डेफिनेशन प्रॉपर तुम्ही हे करा. म्हणजे कसं आहे, काही डेफिनेशन आहेत ना फोटोसिंथेसिस, ह्या डेफिनेशन म्हणजे तुम्ही त्यात वेगळं काय करू शकत नाही आणि त्या प्रॉपरच आल्या पाहिजेत. डेफिनेशनमध्ये आपण आपलं ॲड केल्यानंतर ते डेफिनेशन राहू शकत, पण त्यात काही ॲड करून ती कॉम्प्रेसिव्ह आपण करू शकतो. म्हणजे एखाद्याचं तुम्ही कमिशनचं नाव टाकलं, एखाद्या सायंटिस्टचं नाव टाकलं, पण ती जर तुम्हाला ब्रॉड वाटत नसले तर तुम्ही ॲड करू शकता, पण त्यात काही डिलीट आपण काही करू शकत नाही. आपल्या मनची डेफिनेशन आपण नाही लिहू शकत अशी. आणि मग हे करताना पण माझे कसं असायचं की मी असे सेपरेट नोट्स नाही काढायचो, पण समजा जे मेन माझं हे त्याच्यात कसं व्हायचं, कारण की आपण फक्त नोट्स काढल्या मेन टॉपिक आणि एक्झाम्पल, पण मला नंतर बॅकग्राऊंडच आठवणार, मग ते नाही झालं पाहिजे. मी तिथंच काय करायचो की नोट्स काढून तिथं वाटलं तर स्टिक करून ठेवायचं, किंवा साईडला मेल स्टेरिलिटी आहे त्याचे एक क्लासिफिकेशन आहे, त्याचे एक्झाम्पल आहेत, त्याचे मेन पॉईंट येतात. मग हे कसं होतं, मला रिव्हिजन करताना ते पाहिलं तरी जर बॅकग्राऊंड आठवलं तर ठीक आहे, नसतं आठवलं की लगेच बॅकग्राऊंड पाहून घ्यायचं. पण नोट्स अशाच काढा की बऱ्यापैकी पॉईंट फॉर्मॅटमध्येच काढा. जसं आता समजा GS1मध्ये समजा सोसायटी आहे, सोसायटीमध्ये तुम्ही लई प्रॉपर नोट्स काढू शकता. त्यात प्रॉपर टॉपिक दिलेत, ग्लोबलायझेशन आहे, अर्बनायझेशन आहे, त्यात तुम्ही त्याचे प्रॉब्लेम येतं किंवा आहेत त्याच्यात अजून काही टॉपिक आता आठवण्यात मला, पण त्यात तुम्ही त्या नोट्स काढू शकता. ग्लोबलायझेशनची प्रॉपर डेफिनेशन, त्याचे इम्पॅक्ट दिलेले आहेत, मग त्यांनी यूथ फार्मर असतील किंवा जे पण असेल त्याच्यावर तुम्ही ते काढू शकता ना, त्यात काही अडचण नाही, त्यावर नोट्स काढू शकता. पण खूप ब्रॉड टॉपिकवर नोट्स नाही काढू शकत तुम्ही. जसं GS3मध्ये पण डिसेस्टर मॅनेजमेंट आहे, त्याच्या प्रॉपर तुम्ही काढून ठेवू शकता. त्यात समजा लँडस्लाईड आहे तर त्याची डायग्राममध्ये कुठं होतं मॅप, किती पर्सेंटेज 12 का 15% आहे तो इन्फेक्टेड आपला प्रोन एरिया म्हणतात तो आहे. मग त्याच्यात जर गव्हर्नमेंटने एखादी वेगळी काहीतरी डेव्हलपमेंट केली आहे त्याच्यात, मग आहेत ते थोडंसं तुम्ही त्या पद्धतीनं काढू शकता नोट्स. पण तुम्ही सगळ्या गोष्टी ह्याच्या नोट्स नाही काढू शकत. जसं नक्षल आहे समजा टॉपिक इंटरनल सिक्युरिटीमध्ये, त्यात तुम्ही काढू शकता बेसिक की बाबा कुठं झालं काय, आता किती राज्य येतं काय, बेसिक नोट्स काढू शकता तुम्ही. खूप साऱ्या नोट्स नाही काढू शकत सगळ्या. त्यामुळं जिथं स्कोप आहे नोट्स काढायला तिथं काढा, जिथं नाही तिथं आपण लिहिता येतं आन्सर मनाने. कारण की तुम्हाला उद्या असं विचारणार की बाबा फायनान्शियल इन्क्लुजन, आता हळूहळू हे टॉपिक एक सिलेबसचा पार्ट झाल्यासारखेच होतं, ह्याच्यावर पण आता बऱ्यापैकी आपल्याकडे नोट्स आल्यात. त्यात आता भरपूर गोष्टी येत राहणार की तुम्ही सगळ्याच्या नोट्स नाही काढू शकत ना. त्यामुळे ते एक जसं लिहायची तुमची एकदा प्रॅक्टिस झाली ना, मग तुम्हाला ते समजतं, तुम्ही लिहिता, पॉईंट आपोआप येत राहतात. कुठं नाही कुठं वाचलेलं असतं आपण, कुठं नाही कुठं लिहिलेलं असतं. त्यामुळे नोट्स काढताना जिथं स्कोप आहे तिथं चांगल्या नोट्स काढून घ्या, जिथं नाही तिथं म्हणजे सगळ्यांचाच प्रॉब्लेम येतो, जिथं नाही तिथं ठीक आहे आपण लिहितोच आहे मनाने. म्हणजे एखाद्या मेन्सच्या क्वेश्चनमध्ये फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा इंटरनल सिक्युरिटी असेल, तर असं विचारतात ना की स्टेप्स पुढे काय घ्यायला पाहिजे किंवा काय हे करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचं एक पहिल्यांदा ब्रॉड क्वेश्चन विचारतात आणि त्यातल्या त्यात असं विचारतात की काउंटर करण्यासाठी काय केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटने काही स्टेप्स घेतलेले आहेत, ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट प्रोग्राम असेल किंवा वेगवेगळे पॅक्ट साईन झालेले असतील. मग ते अगोदर लिहायचं की आपलं ओपिनियन लिहायचं? ते तुम्ही असं लिहू शकता की म्हणजे गव्हर्नमेंटने ह्या स्टेप्स घेतल्या, तुम्ही 1, 2, 3 मेन्शन करू शकता. तुम्ही म्हणू शकता अपार्ट फ्रॉम दिस अबो गव्हर्नमेंट स्टेप्स, की हे अजून काही स्टेप्स घेतल्या पाहिजे तुम्हाला काही वाटतं ते की वेगळ्या, की बाबा NGOवर पार्टिसिपेट करा, किंवा जो पोलीस त्यांचा जो गॅप झाला आहे ब्रिज त्याला हे करा, किंवा जे पण तुम्हाला काय वाटतं आहे ते म्हणजे ते तुम्ही लिहू शकता. पण ठीक आहे, कसं होईल की तुम्ही फक्त तुमचं लिहिलं तर असं नको व्हायला की त्यांना की बाबा ह्यांना गव्हर्नमेंटच्या मेन्स माहिती नाही. तर तुम्ही 2-3 त्या मेन्शन करू शकता आणि त्याच्यानंतर म्हणू शकता अपार्ट फ्रॉम अबो स्टेप्स ह्या पण तुम्ही पुढं घेतल्या पाहिजेत, ज्या पण तुम्हाला वाटत आहेत त्या. तर दोन्ही लिहिलं तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही.
तुमचा AC बद्दलचा अप्रोच कसा होता? AC ला तुम्ही GS चा स्टडी करता करता लिंकेज कसं म्हणजे कसं ॲक्च्युली माझं कसं आहे, माझं सगळ्यात वीक पॉईंट एसएच राहिला आहे प्रोसेसमध्ये. माझं एसएला मला मार्क ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळी 109 होते. तिथं पण 4-5 मार्क्स जास्त वाढले असते ना, तर म्हणजे माझं जर मेन IAS नाही व्हायचं एक मेन रिझन हे एसएच आहे. म्हणजे 3 मेन्समध्ये मला 101, 106, 109 एवढेच मार्क. एसएला मी पहिल्यापासून कसं एसए निग्लेक्ट राहिलाच. हे आपलं कसं असतं की आपण चला GS करतो आहे, एसए लिहू शकतो. पण ते अगोदर होतं 2017च्या आसपास. आधी ना एसए GS बेस्ड यायचे, किंवा ॲग्रिकल्चर एसए आला, एज्युकेशन आला, हेल्थ आला, तर आपण त्याचे जे पॅरामीटर आहेत बाबा, हिस्टोरिकल, कल्चरल, सोशल, इंटरनॅशनल किंवा इथिकल, सायंटिफिक जे पण असेल ते एरिया हे करायचो, त्याचे सब पार्ट करायचो, त्याचं पॅराग्राफ लिहिणं, एक्झाम्पल टाकणं. त्याच्यानुसार आपलं एक प्रोसेस होती आपली, की बाबा मी 1-2 ते बी खूप मी प्रिपेअर केलं, की बाबा आपल्याला इंट्रोडक्शन करायचं तर स्टोरी बेस करायचं, काही कोट टाकून करायचं, मग कनेक्टिंग पॅराग्राफ, मग मेन एसेचे पार्ट, सब पार्ट सगळं केलं. पण म्हणजे खरं सांगू मला एसेचं काही कमांड कधी आली नाही. मी आणि नंतर कसं झालं, हे जे सगळे फिलॉसॉफिकल एसे येत आहे ना, ह्याचं म्हणजे तो त्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉपर बसत नाही, जो आपण GS टाईप लिहायचो ते. त्यामुळं म्हणजे मी कमेंट नाही केलं पाहिजे बरं का त्याच्यावर, कारण मला खरंच एवढे मार्क नाही येतो. तुम्ही पण ठीक आहे बाबा, काही आहे तर इथं तुमच्या क्लासमध्ये पण होतात एसे ते थोडं मी म्हणजे एसे कसं आहे, तुम्ही एसे एक 250 मार्काचा पेपर आहे, आणि तुम्ही कधी विचार करा तो एकच पेपर एक दिवशी का ठेवलेला आहे, तो 2 पण ठेवू शकत होते ते. ह्यासाठी सुद्धा की तुम्हाला त्याच्यावर तुम्ही प्रॉपर विचार करावा, आणि तुम्हाला तिथं असे 100 आणि 150 शब्द विचार नाही करायचा, 1200-1300 शब्दापर्यंत विचार करायचा त्यांनी वेळ दिलेला आहे तेवढा. तर तो तुम्ही GS सारखं नाही लिहू शकत त्याला. तिथं ते खूप ब्रॉड व्ह्यू आणि त्यांनीच लिहिला पाहिजे. तरी तुम्ही चांगलं थोडं प्रिपरेशन फक्त एक करा, की तुमच्या एक आउटलाईन राहिली पाहिजे की मला ह्या पद्धतीने जायची. असं नका की जाऊन, आता मला दरवेळेस माहीत होतं की मला एसे नाही येत लिहिता प्रॉपर, फिलॉसॉफिकल नाही येत, पण ॲटलिस्ट माझं एक असायचं टेंडन्सी की आपला एसे एकदम चुकायला नको, की डायरेक्टच 50-60 मार्क आलेत. आणि दुसरं, ठीक आहे मला 140-50 नाही पडले तरी बाबा एक लेवलला तरी आपण राहिलो पाहिजे. आणि मला तो कंटिन्यू प्रॉब्लेम होता, एसे नाही आले कधी मार्क मला, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त नाही बोलत. तर ते मेन्सला पहिले लँग्वेज पेपर असतात बघा, इंग्लिश आणि कंपल्सरी 75 मार्क्सचे म्हणजे 75 मार्क्स पडले पाहिजे. त्याचं तयारीचं म्हणजे वेगळा काय अप्रोच होता? नाही अरे त्याचं काही गरजच नाही ना. तुम्ही इंग्लिशचं त्याच्यात फक्त एक करायचं की तिथं कॅज्युअल नाही राहायचं, पेपर पूर्ण कंप्लीट करायचंच आहे. इंग्लिशचा पेपर कसं असतं, त्याच्यात एसे तर तुम्ही लिहिणारच आहे, त्यात थोडं ग्रामर अवघड जातं, जेवढे येते तेवढे लिहा. त्याच्यात काही हे असतात पॅराग्राफमध्ये क्वेश्चन लिहायचे असतात, त्याच्यात आन्सर शोधून ते बी ठीक असतं. तिथं फक्त प्रॉब्लेम होतो ते समरी लिहायला. आपली मेथड समरीची कशी असते, त्यातलेच 2-4 शब्द घेणार आणि तसं नाही लिहायचं. एक समरीची एक मेथड असते की समरी करायची, एक तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ किंवा ती समरीची एक मेथड असते लिहायची, की तुम्ही तो प्रॉपर वाचा, मग तुमच्या भाषेतल्या व्यवस्थित. तो 75 मार्काचा क्वेश्चन असतो. तुम्ही अशा काही थोडं बेसिक बघा फक्त, पण त्याला मी तर एक दिवस पण त्याच्या कधी एफर्ट्स नाही केला. आणि मराठीचं होतं बरं का प्रॉब्लेम, एसे लिहिताना प्रॉब्लेम होता, शब्द आठवत नाही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पायाभूत सुविधा हे आठवत नाही त्यावेळी. पण ठीक आहे, पण तिथं कसं आपल्याकडं मराठीचं आपल्याला ग्रामर, वाक्प्रचार हे साधे सगळे येऊन जातं. आणि ते पण बाकी म्हणजे मराठीचं तर काही इश्यू नाही, फक्त त्यात पण जे आपल्याला सारांश लिहायचा आहे ना, तो पण म्हणजे सारांश लिहायचं मी सगळ्या मेन्स दिल्यानंतर मला असं समजलं, कारण की हे आमच्या ह्याला मार्ग पकडतात फॉरेस्टला, त्यावेळेस थोडं पाहिलं होतं मी, की मग त्याची पण एक काही अशा प्रॉपर टेक्निक आहे की तुम्ही ते प्रॉपर वाचा आधी, आणि तो तुमच्या भाषेत लिहायचा असतो. त्यातले काही गोष्टी टाकायच्या असतात, पण असं नाही की ते तुम्ही लाईन एक म्हणजे पहिल्या 2-3 लाईन इकडे कॉपी केल्या, मध्ये सोडलं, परत 2-3 लाईन केल्या, असं नाही करायचं. पण त्याची काही करायची गरज नाही, ते होऊन जातं. म्हणजे मी खूप रेअर पोरं पाहिलं की ते म्हणजे ते फेल होतात त्या ह्याच्यामध्ये. क्वेश्चनचा टेलवर्ड आणि आपलं क्वेश्चनचं स्ट्रक्चर हे प्रॉपर फॉलोच करावं लागतं, की आपला कंटेंट मॅटर करतो? नाही, दोन कंटेंट तर महत्त्वाचं आहेच आहे, पण आता मी तर सांगितलं तसं की क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही विचारलेलं आहे सब क्वेश्चन, तर तुम्ही
परत जे सब हेडिंग करताय तुम्ही तेच लिहा ना, तुम्हाला दुसरं लिहायची काय गरज आहे. नाही म्हणजे म्हणजे टेल वर्ड चेंज झाला की आपलं स्ट्रक्चर बदललं जातं ना थोडं. हां, थोडंसं. डिस्कस करा विचारलं तर वेगळं, हम्म, हम्म, आणि हम्म. क्रिटिकल अनालाइज करा म्हटलं तर थोडं वेगळं. नाही. मग हे प्रॉपर फॉलो करावंच लागतं की म्हणजे त्या प्रेशरमध्ये होऊन जातं, म्हणजे कंटेंट मॅटर करतो की नाही, दोन्ही पण मॅटर करतं ते. म्हणजे तुम्ही एखाद्या ज्या ठिकाणी क्रिटिकली ॲनालाइज म्हणलं आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त डिस्कस करत राहिले तर मग त्याचं हे नाही आहे. किंवा काही ठिकाणी असतं की तुम्ही ॲग्री आहात का नाही, तर तिथं एथिक्समध्ये येतं बऱ्यापैकी. तुम्ही तिथं प्रॉपरली सांगायचं की हां मी ह्याला ॲग्री आहे, तिथून तुम्ही ॲन्सर सुरू करा. तिथं कळलंच पाहिजे तुम्ही ॲग्री आहेत का नाही. ॲग्री आहेत तर काय आहेत, डिसॲग्री आहेत तर काय आहेत. काही गोष्टी क्लिअरली तिथं झाल्याच पाहिजेत, ॲन्सरमध्ये त्यांना रिफ्लेक्ट झाल्याच पाहिजेत. अशा ते महत्त्वाचं आहे ते. पण त्यांनी मग ते दिले कशासाठी काहीतरी त्याला आहे मिनिंग. सर डिग्रीमध्ये असणाऱ्यांसाठी ऑप्शनलची स्ट्रॅटेजी काय असेल? डिग्रीमध्ये तर आपल्याकडं ते रावे असतो तिथं खूप टाईम भेटतो डिग्रीमध्ये. तर मी म्हणेल की आपले सगळे सब्जेक्ट तिथे कवर होतात बऱ्यापैकी. तुम्ही डिग्रीमध्ये फक्त आपण ज्या नोट्स काढतो किंवा जे आपल्याकडे एवढी लायब्ररी असते सगळं असतं, तुम्ही फक्त सिलेबस घ्या. ॲग्रीचं पण जर ॲग्रीचे 130 टॉपिक येतं आणि तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केला तर त्यातले एक 20-25 टॉपिकवर कधी क्वेश्चन विचारलेलं नाही. तुम्हाला मेन करायचे फक्त 100 टॉपिक. तर तुम्ही त्यातले पण हे फूड सिक्युरिटी ह्याच्यावर त्याच्यावर किंवा करंट अफेअर्सवर काही क्वेश्चन विचारले जातात. बाकी बऱ्यापैकी जे स्टॅटिक आहे ना, तर तुम्ही डिग्रीत जर तुम्ही जेनेटिक्सचा स्टडी करताय तिथं लिहिताय तर आपण तिथं उलट जास्त स्टडी करतो. त्या जेनेटिक्समधले इथं फक्त तुम्हाला 12-13 टॉपिक येतं, तिथं उलट आपल्या डिग्रीमध्ये जास्त येतं. तर तुम्ही 12-13 टॉपिक जर तुम्ही तिथंच व्यवस्थित अभ्यास केला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मला हा UPSC यूज करायचा आहे, तुम्ही त्या चांगल्या नोट्स काढा, त्या ठिकाणी चांगलं समजून घ्या. इवन तुम्हाला वाटते की एखादी नोट्स चांगली ती जवळ ठेवा. तुम्हाला वाटतं मॅन्युअल, आता माझे फॉरेस्ट्रीचे ह्याचे आत्ता कसं झालं आहे, आता विषयाला आला किंवा अजून एक ॲग्रीमध्ये आता कुठं मटेरियल लागलं हे बऱ्यापैकी आधी आमची मेन टास्क हीच असायची की मटेरियल गोळा करणं. माझ्याकडे तर माझे मॅन्युअल पण असायचे फॉरेस्ट्रीचे, ह्याचे मी मॅन्युअल ठेवले होते जे मी चेक करायचे असते आपल्याला 10 मार्क असते त्याला, ते ठेवले होते, त्यातल्या गोष्टी यूज करायचो मी. पण आत्ता बऱ्यापैकी सगळं मटेरियल अवेलेबल आहे. तर तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला जे वाटते कामाचं आहे तर ते तुम्ही काढून ठेवा ना. आणि त्यावेळेस किती वेळ असतो आपल्याकडे, म्हणजे आपण ॲग्रीमध्ये वेळ असतो आपल्याकडे. त्यावेळी तुम्ही एखादा टॉपिक आहे की तुम्हाला वाटतं ह्याच्यातून व्यवस्थित कवर होत नाही, तर तुम्ही लायब्ररीमध्ये जा. लायब्ररीमध्ये जर तुम्ही त्या ब्रीडिंग किंवा जेनेटिक सेक्शनला गेले तर ते टॉपिक वाईज पुस्तक येतं डायरेक्ट. तर तुम्ही तिथं एखादं पुस्तक तुम्हाला चांगलं वाटते तर ते पुस्तक घ्या, त्यातले 4-5 पानं तेवढा टॉपिक झेरॉक्स मारून जवळ ठेवा, तशा नोट्स कलेक्ट करू शकता. आता तर बऱ्यापैकी सगळं तुम्हाला आयतच भेटते, पण तसं करायचं असलं तरी डिग्रीमध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या 4th इयरपर्यंत स्वतःच्याच एक नोट्स तयार होऊन जाते ना, तुम्हाला परत एफर्ट द्यायची गरज नाही सेपरेट काही. आता आपण आन्सर रायटिंग करतो. आन्सर रायटिंग करताना एक्झाम्पल्स देतो. फॉर एक्झाम्पल ट्रायबल इन्क्लुजनचा एखादा विषय असेल आणि धनगर ट्राईब काही भागांमध्ये ट्राईब म्हणून आहे पण बाकीच्या भागांमध्ये नाही आहे. हे फॉर एक्झाम्पल आपल्याला तिथे लिहायचं असेल. पण असं रिफ्लेक्ट होतं सारखं की पर्टिक्युलरली महाराष्ट्राचं फक्त एक्झाम्पल देते तर ही महाराष्ट्राची आहे. तर मे बी म्हणजे असं एक्झाम्पल देणं टाळावं की, आणि आपल्याकडे एक्झाम्पल फक्त तेच असेल तर मग काही ऑप्शन त्याच्यासाठी. तसं काय असं तुम्ही एखादं हे म्हणू शकता की बाबा म्हणजे तुमचं एवढं पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. पण कास्ट किंवा रिलिजनची नावं खूप म्हणजे कंटिन्यू यूज करणं थोडं टाळलेलं चांगलं. हां, तुम्ही एखादा तो क्वेश्चन त्याच्यावर आला आहे तुम्हाला ते देणं गरजेचं तर तुम्ही तेवढं लिहू शकता, काही नाही. आणि बाकी असंच ना, ऑल इंडियातले ह्याचे त्याचे रिझर्वेशन आलं तरी किती सगळेच आहे. सेपरेट स्टेट चाललं तरी तुम्हाला विदर्भ लिहायचीच काही गरज आहे, तुम्ही UP लिहा, खाली लिहा, बाकी आहेतच. तसं काही होत नाही, एवढं नाही. फक्त कंटिन्यू असं नाही वाटलं पाहिजे की जेंडर बायस होतं आहे किंवा कास्ट नाव येतं आहे, रिलिजनचं पर्टिक्युलर रिलिजनचंच नाव येतं आहे, असं नाही वाटलं पाहिजे फक्त. म्हणजे मला असं विचारायचं होतं की एखाद्या रिजनच्या रिलेटेडच फक्त एक्झाम्पल्स दिले तर असं काही होतं का की? नाही, असं बिलकुल काय होत नाही. तुझे आता 10,000 पेपरमध्ये ते एवढं थोडेच विचार करत बसणार आहेत की बाबा ह्या रिजनचे ते, असं काही होत नाही.
इव्हन आता समजा ऑप्शनल आहे मराठीचे, त्यांना तर फिक्स माहिती आहे ना की सगळे महाराष्ट्रातलेच असं असं काय होत नाही. सर आता जनरली जानेवारीमध्ये UPSCच्या आणि बघितलं तर ट्रान्झिशन होते, मेन्सपासून सगळे प्रीची तयारी करतात. तुमचं अप्रोच कसं होतं त्या टायमाला? तसं तसं आपण मला एक सांगा, प्रॅक्टिकली ट्रान्झिशन केलं तरी वेगळं काय आहे? आपण जे GSला बऱ्यापैकी केलं आहे तेच बऱ्यापैकी आहे तिकडं. मग ते डिपेंड आहे की समजा तुम्ही ऑलरेडी माझी प्री मागच्या वर्षी झाली तर मला माहीत असतं काय करायचं आणि काय नाही. ते जर माझं 2-3 महिने संपणार तर मी सगळ्यांनी जानेवारी सुरू केलं म्हणून मी जानेवारी सुरू करू. आता जिल्ह्यात काही मित्र होते लास्टच्या 1-1.5 महिन्यापर्यंत पण ते आन्सर रायटिंग करत बसायचे, कारण की प्री सुटलं पुढं तेच आहे ना, आन्सर रायटिंगच आहे. हां ठीक आहे, तुम्ही फर्स्ट टाईमच करताय प्री, तुम्हाला नाही वाटतंय नाही मला खूप वेळ द्यावा लागणार, तुम्ही करा अगोदर. पण माझे कसं आहे करंट अफेअर्स वगैरे मी एक कंटिन्यूच वाचत राहायचो. म्हणजे आपण वेगळं, मला सांगा प्रीला असं वेगळं काय आहे? प्रीला वेगळं करंट अफेअर्स आहे आणि CSAT बऱ्यापैकी तर इकडे कवर होतच आहे ना सगळं. मग ते 2 तर टॉपिक सेपरेट आहेत. मी करंट अफेअर्स कंटिन्यू वाचत गेलो. CSAT मी मार्च की असं नाही करू शकत की मी जानेवारीच करून ठेवलं आता डायरेक्ट पेपरला उघडणार, ते तुला रोज करावं लागणार आहे. ते मग ते मी मे बी 2 महिने आधी सुरू करून ते कंटिन्यू केलं 1-1, 2-2 तास, तर त्याची प्रॅक्टिस होतच राहणार आहे. त्यामुळे की बाबा हे कसं एक जनरल सगळे म्हणतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, मग स्वतःला काय सुटेबल आहे. माझं ऑलरेडी सगळे GS म्हणजे करंट अफेअर्स ऑलरेडी माझं रीड करून झालंच आहे, तर मग मी नंतर त्याला खूप वेळ देण्यात पण अर्थ नाही ना. ते सगळं आता हिस्ट्री आहे समजा, मला 10-12 दिवसच लागते वाचायला, मी काय त्याला जास्त वेळ देऊ? म्हणजे मग काय होतं की तुम्ही खूप जास्त वेळ दिला मग तुम्ही ते रिव्हिजन ते ठीक आहे. किंवा त्यावेळेस बी एक बर्डन असतं की नाही मला क्लासच्या एक 50-60 क्वेश्चन पेपर सोडवायचे. म्हणजे UPSCने थोडंच असं सांगितलं की तुम्ही तेवढ्या सोडवल्या तरीच आम्ही तुम्हाला एंट्री देणार आहेत, असं काही नाही. माझं एक की तुम्ही ज्यावेळेस तो टॉपिक जो सब्जेक्ट कवर करता 10-15 दिवसात, तुम्ही एवढं कॉम्प्रेसिव्हली कवर करा की बऱ्यापैकी गोष्टी तिथं होऊन जातात. आणि आपल्याला आणि तुम्हाला सांगतो मी किती तुम्हाला भाषण दिलं कुणी दिलं तरी जो प्रिपरेशनचा कॉन्फिडन्स असतो ना, तो स्वतः प्रिपेअर केल्यावर जो कॉन्फिडन्स येतो तो कशानेच येत नाही. आपल्याला माहीत असतं ह्या मी सगळ्या गोष्टी केल्यात बऱ्यापैकी. ते तुम्हाला किती टाईम लागतो त्याच्यानुसार सगळ्यांसाठी तो वेगवेगळा असू शकतो. ते असं फिक्स काही पॅटर्न नाही. सरांचे सगळे डाऊट बोल तर आता प्रिलिम्स झालं, मेन्स झालं, आता आपण एक सब्जेक्ट करत असतो, तो सब्जेक्ट 2-3 सब्जेक्ट 2-3 महिने चालतात, त्यानंतर ते मागे जातात. ते रिकॉल करण्याची पद्धत तुमची सांगा. आणि आपण माझ्यामध्ये माझं GS 1-2 आणि 4 स्ट्रॉंग आहे. 3 मध्ये जे एन्व्हायरमेंट झालं, डिझास्टर मॅनेजमेंट आणि जे सायन्स आहे ते थोडे अवघड जातं. त्याच्याऐवजी मी तो वेळ GS 1-2 आणि 4 मध्ये लावतो, त्याला वेळ कमी दिला तर चालेल का? नाही तसं करून नाही जमणार. पहिला क्वेश्चन की जो होता रिकॉल करायचा, माझं हेच म्हणणं आहे की आपण आहे ना आपल्या लक्षात राहत नाही ठीक आहे, थोडं ते आपण विसरतोच. पण तुम्ही जर 100% विसरत असले म्हणजे तुम्ही आधी फक्त ते पाठ केले, तुम्ही त्याच्यावर म्हणजे आपण म्हणतो कन्सेप्च्युअली लक्षात नाही ठेवलेलं व्यवस्थित. नाही आता माझं होतं की आता पॉलिटी आहे ना, माझं असं झालं की माझे 1-1.5-2 दिवस लागायचे मला शेवटी पॉलिटी करायला. म्हणजे ते करायचं एक हे असतं की समजा अगोदर मी एवढ्या वेळा त्याच्या नोट्स काढून ठेवल्या होत्या किंवा काय केलं आहे की मी पहिले समजा पॉलिटीचा आपण फक्त पॉलिटीचा एक घेऊ कसं रिकॉल करायचं की पहिला पार्ट आहे पॉलिटीचे 9-10 सब्जेक्ट येतात. त्याच्यात मी जर म्हणजे माझं असं व्हायचं की मी पेज पलटलं का मला कळायचं की हा इथं मी हायलाईट करून ठेवलं आहे, मला रिकॉल होत जायचं. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पार्लमेंट करता आणि स्टेट लेजिस्लेचर करता, मी दोन्ही एकत्र करून करायचो, काय डिफरन्स आहे काय सिमिलरिटी आहे ते झालं. कोर्ट सिस्टम सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सिमिलरिटी डिफरन्स पाहत बसायचो. मग कधी पण तुमच्या लक्ष ठेवायला सिमिलर काय गोष्टी आता डिफरन्स काय आहे, किंवा तुम्ही एखाद्या अजून समजा पाठ करायच्या जास्त गोष्टी ह्याच्यात येतात, जॉग्रफीमध्ये येतात, हिस्ट्रीमध्ये येतात. तर माझं एक होतं की जॉग्रफीचं मी रफ मॅप काढले होते की हा साऊथ अमेरिकेचा मॅप, ह्याच्यात हे कंट्री आता ही मेन रिव्हर जाती. मग मी निसं ते फर्स्ट टाईम खूप वेळ जाईन याच्यावर, पण तुम्हाला नंतर तुम्ही ते रफ मॅप काढलेला असतो आपण त्याच्यावर एवढं काम केलेलं आहे ते तुम्हाला लगेच कळतं की हा ह्या मेन नद्या येतात इकडं जातात, ही अमेझॉन किंवा ही काही मिसिसिपी असेल इथं येतात, हे मेन बेट येतं इथून असं आहे. मग ते रिकॉल होऊन जातं आहे. म्हणजे मला नाही वाटत मी आज 4-5 वर्ष झाली माझं अजून पण मला रिकॉल होतं आहे, ते मॅप मला आठवत होतं अजून पण ते मी काढलेले. मग त्यामुळे म्हणतो की तुम्ही नुसता वाचत अभ्यास नका करू, तुम्ही त्याला व्हिज्युअलाइज करा, रफ मॅप काढा. आता समजा
इन्व्हायरमेंटचं तुला आठवत नाही प्रोटेक्टेड एरिया आहेत, तर मॅप भेटत आहेत ना, मॅपवर तुम्ही बायोस्फिअर रिझर्व आहेत 12-15, त्याला तिथं हे करा, त्याला हायलाईट करून ठेवा. किंवा जे तुमचे काहीतरी युनेस्को साईडचे बायोस्फिअर काही 9 आहेत त्याला सर्कल करून ठेवा. मग तुम्हाला लगेच ते लक्षात राहतं. काहीतरी अशा वेगवेगळ्या टेक्निक करा, कारण की आपल्याला खूप सारं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला असं काही नाही काही करत राहावं लागणार आहे. किंवा काहीतरी अशा टेक्निक शोधा. मग मी आता समजा अगोदरच्या आपल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन येतात, ब्रिक्स झालं किंवा छोट्या मोठ्या सार्क झालं, साऊथ ईस्ट आपल्या आशियावर खूप फोकस असतो आपला. तर माझं असं होतं की मी ते ग्रुप केले की मी म्हणायचो की फिलिपिन्स आहे किंवा ते इंडोनेशिया, ह्या 5 कंट्री म्हणजे मी नावं दिली त्याला की ह्या ओशनमधल्या कंट्री आता. मग म्यानमार झालं किंवा व्हिएतनाम किंवा हे ज्या कंबोडिया, ह्या लँड कनेक्टेड कंट्री ह्या 5. कारण की त्या मग किंवा आपल्या म्हणजे असे मी एक ग्रुप केले ते सेंट्रल आशियाचे, ह्या सेंट्रल आशियातल्या ह्या 5 कंट्री आता. मग जेव्हा कोणतं पण यायचं एखादं या ऑर्गनायझेशनचं नाव आहे तर मला लगेच मी त्यात लक्ष ठेवायचो की ह्याच्यात लँड कनेक्टेड कंट्री आणि ओशन कंट्री मिळून सगळ्या येतात. खाली एखादी ऑर्गनायझेशन असायची ह्याच्यात लँड कनेक्टेड कंट्री आता वजा किंवा मायनस ही कंट्री नाही आहे. मग अशा पद्धतीने लक्षात ठेवता येते. स्वतःच्या टेक्निक एक लक्षात ठेवायला करा. सर आपण कोणता नवीन समजा विषय घेतो, समजा आयर झाला, त्याच्या आधी आपण त्याचं काहीच केलेलं नसतं. तुम्ही असा नवीन विषय घेताना नक्की तो सुरू करताना अभ्यास तुम्ही नक्की आधी काय काय करायचं म्हणजे आता आपल्याला हा विषय घ्यायचा, आपल्याला हा कव्हर करायचा. नाही तेच मी आधीच म्हटलं की UPSC काय एक्सपेक्ट करते आपल्याला त्या विषयाकडून. मी IRचा विषय काढला, तो IRमध्ये मला सांगा IRचं बेसिक इसेन्स काय आहे. IRचा बेसिक की बाबा आपल्या लोकांचे इंटरेस्ट, आपल्या देशाचा इंटरेस्ट फुलफिल झाले पाहिजे. इंटरनॅशनल लेवलवर आपल्याला काहीतरी एकदम हे पोझिशन भेटली पाहिजे. बाकी आपला ट्रेड वर्क झाले, रिमिटन्स झाले, तर आपले इंटरेस्ट काय येतात त्या पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. मग इंटरेस्ट आपले वेगवेगळ्या कंट्रीसोबत वेगवेगळे असतात. मिडल ईस्टसोबत वेगळे येतं, अमेरिकेसोबत वेगळे असतात, आपल्या नेबरिंग कंट्रीसोबत वेगळे असतात किंवा हे असतात. मग ते अभ्यास करताना आपल्याला कळून जातं की बाबा तुम्ही बांगलादेश घेतला तर तिथं रिव्हर डिस्प्यूट आहेत. मग पर्टिक्युलर काही काही कंट्रीचं आपलं एक पर्टिक्युलर काही हे गोष्टी असतात. म्हणजे आता IRचं तुम्ही बघा ना, अभ्यास करायला गेलं तर एक 70-80% सगळ्या गोष्टी सगळीकडे सेम येतात. ट्रेड आहे, आपली डिप्लोमसी आहे, मग ती रिलिजियस डिप्लोमसी असेल, ट्रेड झालं किंवा कल्चरल एक्सचेंज असेल किंवा हे सगळ्या गोष्टी सगळ्या सेम असतात. आणि सगळ्या कंट्रीसोबत आपलं थोडं थोडं काहीतरी वेगळं असतं. बांगलादेश झालं तर डिस्प्यूट आहे, पाकिस्तान झालं तर टेररिझम आहे, चायना झालं तर फिस्कल ट्रेड डेफिसिट आहे जास्त, USA झालं तर ते किंवा जपानसोबत न्यूक्लिअर डीलचे प्रोग्राम आहेत, काही त्यांच्यासोबत वेगवेगळं असतं थोडंसं. त्या वेगळ्या ह्याच्यावर फोकस करायचं थोडं जास्त. कारण की तुम्हाला त्या कंट्रीवर विचारलं तर तुम्हाला माहिती आहे की तो चेक करणार पण हे एक्सपेक्ट करतो की ते पर्टिक्युलर त्याला माहिती आहे का नाही. हे कॉमन तर सगळेच राहणार आहे ना सगळ्या गोष्टी. ब्लू इकॉनॉमीज आता कोणत्याही साऊथ ईस्ट तिकडला कंट्रीला तुम्ही ब्लू इकॉनॉमी लिहिलं, मरीटाईम सिक्युरिटी लिहिलं, हे कॉमनच येणार आहे सगळीकडं. अशा पद्धतीनं माझं पहिल्यापासून असं की सेमच अभ्यास करायचा पण त्याला युनिकनेस आणायचं बस. एक CSAT एक खूप सध्या यार CSATचं आहे ना, त्याला तुम्ही हे आता ॲग्रीवाल्यांसाठी तरी स्पेशली की निग्लेक्ट करून काय फायदा नाही आहे. शेवटी तुम्हाला त्याच्याशिवाय तुम्ही इकडे 200पैकी 200 मार्क पाडले तरी काय फायदा नाही. तर तुम्ही एक अभ्यास करा की आता CSATमध्ये कसं आहे की मी पहिले पॅराग्राफ सोडवायचो. माझं असायचं की पहिले पाऊण तास पॅराग्राफला द्यायचं आहे, त्यातले ॲटलिस्ट 20 क्वेश्चन तरी सोडवायचे. आता मी काय म्हणलं की तुम्ही त्या 2 तासासाठी अभ्यासासाठी करा म्हणतो ॲनालिसिस, की तुम्हाला आता पॅराग्राफ सोडवलं एक आयडिया येते की मी किती अभ्यास केला तरी अजम्पशन चुकतं आहेस किंवा एखाद्या पर्टिक्युलर कीवर्ड्स क्वेश्चनमध्ये विचारलं की मेन की थीम काय आहे, तर ते क्वेश्चन बरोबर येतात आपले. अजम्पशनची चुकतं आहे किंवा इंटरफरन्सचे किंवा जास्तचं एक हे असतं की माझं हे क्वेश्चन चुकतं आहे, तर मग तुम्ही ते क्वेश्चन अवॉइड करा. तिथं अजम्पशनचे चुकतं आहे तर ते अजम्पशनचे तुम्हाला एखाद्या ह्याच्यात खूपच वाटतं की नाही यार हे 100% आपलं बरोबर येऊ शकतं, ते करा टिक मार्क, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला कन्फ्युजन आहे तर तुमचे जे कीवर्ड्स तुमचा चुकतो मग त्याला थोडं ते स्किपच करा. आणि आपल्याला किती सोडवायचे, तुम्ही 30चं क्वेश्चन 25-26 क्वेश्चन तर बरोबर आणायचे. मग ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो CSATचं पण की अगोदर खूप वेळ जातो आपला आणि नंतर सोपे क्वेश्चन राहून जातात, असं बऱ्याच वेळा होतं. त्यामुळं आपल्या डोक्यात एक पाहिजे की
मी पण एक पॅराग्राफ सोडवायचो 30मधले ॲटलिस्ट 20 तरी बरोबर आले पाहिजेत असं एक हे करून. आणि मग ज्यावेळेस आपले 1.25 तास राहतो आहे आपल्याकडं आणि पुढं 50 एक्झाम्पल येतं, ते आपल्याला एक 100% माहीत असं की माझा कोणता टॉपिक समजा क्लिअर आहे. मला कॅलेंडरचं येऊ शकतं चांगलं, मला पर्सेंटेजवाले प्रॉब्लेम चांगले येतात. तर एक आधी अंकवाले जे येतात ना, स्क्वेअर क्यूब असले, हे आपल्याला माहिती आहे आपल्याला काही येतच नाही. मग तो क्वेश्चन आल्यावर तिथं उगाच कॅल्क्युलेशन करीत बसण्याचा अर्थ नाही आहे. कारण की त्याच्यामुळं एक चांगले सोपे क्वेश्चन असतात, ऑडमॅनवाले काही क्वेश्चन असतात ते. मग हे आपल्याला माहीत असं आपल्याला काय येतं आहे, तर तुम्ही एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला तसे क्वेश्चन दिसले का तुम्ही ते स्किप करा पटपट. जे सोपे तुम्हाला वाटतं आहे ना, कारण की तुमचे 80चे 80 क्वेश्चन तुमचे झालेच पाहिजे पाहून तुमचे लवकर. त्यात जे सोपे आहेत ते एक 15-20 क्वेश्चन तर सोपे येतातच 50मधले, 15-20 तर येतातच ना ॲटलिस्ट. तर मग ते अगोदर सोडून घ्या आणि ते झाल्यानंतर तुम्हाला वाटते की ह्याला वेळ दिल्यावर मी बाबा येऊ शकतं माझ्याबरोबर, असे सोडवा. म्हणजे आपल्याला माहीत असतं, आपण आता स्टडी करताना आपल्याला माहीतच असतं ना की मला कोणत्या टॉपिक अवघड जातो आहे. काहीला ते ट्रेनचे वगैरे तसले क्वेश्चन ते इथं जर तुम्ही असे मोकळे असताना तुम्हाला जो कधीच त्याचा आन्सर निघलं नाही, तुम्ही त्या पेपरमध्ये त्याला का डोकं लावता, गरजच नाही ना. मला हेच वाटतं सीसॅटचं, की सीसॅटला तुम्हाला काय येतं आहे ना, तुम्ही तेवढंच फोकस करा. आणि तेवढं मला वाटते बऱ्यापैकी आपण होतो, त्याच्यावर क्वालिफाय होऊन जातो. फक्त एक चूक करू नका, स्किप काही करू नका. म्हणजे माझं आहे की नाही, मी 50 आता आधी पोरांचं होतं की नाही मला पॅराग्राफ एक पण येत नाही ना, मी ते पूर्ण 30 क्वेश्चन सोडून देणार, हे 50वरच फोकस करणार. तसं करू नका. काही वेळेस असं होतं की हे खूप डिफिकल्ट आहेत आणि पॅराग्राफच एकदम सोपे आलेले असतात. त्यामुळं त्याच्यामध्ये पण बघा की माझं चुकतं आहे काय पॅराग्राफमध्ये, बाबा अजम्पशन चुकतं आहे त्याला स्किप करा फक्त. बाकीचं तरी ॲटलिस्ट सोपं सोडवा. एक्झाम्पलचं पण तसं जिथं अवघड आहे ते सोडून द्या, बाकीच्या टॉपिकवर फोकस करा. शेवटी आपण त्याला क्वालिफाय व्हावंच लागणार आहे असं. असलं काय नाही, बस थांबायचं. तर आम्ही भरपूर सारा गायडन्स केला. माझीही रिव्हिजन झाली तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टींची, जे की मी कॉलेजपासून ऐकत आलो. कॉलेजला मला सर सिनियर होते 1 वर्षाने पुणे कॉलेजला, आणि परत आम्ही दिल्लीला पण सोबत होतो. त्यांनी त्यावेळेस पण आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. ओके. आणि ह्या सगळ्या हेल्थ प्रूव्ह मेथड आहेत सगळ्या. त्या 4 वर्षाचं 5 वर्षाचं त्यांचं जे काही तप होतं ते मला सांगितलेलं आहे. ओके. थोडंसं आमच्याकडून त्याच्यामध्ये लॅग बिहाइंड काही गोष्टी राहिल्या असतील, तर तुम्ही सगळ्या इम्प्लिमेंट करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. आणि मला जे सरांनी त्यावेळी सांगितलं होतं, ज्यावेळेस मी दिल्लीला गेलो होतो, दुसऱ्या वर्षाला होतं, त्यावेळेस सांगितलं होतं माझा प्रिलिम्सचा प्रॉब्लेम झाल्यावरती, की त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, ओके, जे बेसिक क्वेश्चन येणार आहेत त्याच्यात तुझ्या मॅथ्स चुका नाही होणं गरजेचं. मॅथ्स चुका तिथं किती आहेत, तुला जर 40 क्वेश्चन बेसिकमधले येत असतील तर तुझे तिथं 3 ते 4 क्वेश्चन चुकले पाहिजे. तिथं जर तू चुकत असेल तर तू कधीच प्रिलिम्स पास नाही होणार. म्हणजे ते अजूनही शब्द मला आठवतात. आणि ज्यावेळेस कुठं लेक्चर देत असेल किंवा काय करत असेल तर प्रत्येक वेळेस सांगतो त्या गोष्टी. मग त्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि सगळे परत तुम्ही पण सरांसारखे याल. मला एक आठवते 2018 मी जेव्हा फर्स्ट प्रिलिम दिली, मी IFS म्हणजे मला जवळपास 132 म्हणजे आधी 40 मार्क आले ते, पण नंतर 32 झाले ते 2-3 क्वेश्चन इकडे तिकडे. पण ते राहिलंच नाही पाहिजे मनात की बाबा की मी कट ऑफ सोडून का नाही. आपण कट ऑफ अशा 20-25-30 मार्क पुढेच पाहिजे. म्हणजे परत ते कन्फ्युजन्स नको पहिले 10-15 दिवस मी सुटेन का राहील. कारण ते 10-15 दिवस जर तुम्ही वेस्ट घातले मेनचे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी बाहेरच आहेत, तुम्ही परत किती जरी अभ्यास केला तरी काही तिथं एक दिवस खूप क्रुशियल आहे मेन्सचा. तर मला त्यावेळेस आठवतं आहे 22 क्वेश्चन आले त्यावेळेस पॉलिटीचे, मे बी 17 का 18चा पेपर वाटते. तर ते 22मधले माझे 21 क्वेश्चन बरोबर होते. एक मी चुकलो होतो, तो एक राज्यसभेचा क्वेश्चन होता, तो लक्ष्मीकांतमध्ये नव्हता. राज्यसभेचे नॉमिनेशन करताना किती साईन का काहीतरी आलं होतं, ते आता ॲड केलं ते, त्यावेळेस नव्हतं ते लक्ष्मीकांतमध्ये. तेवढंच क्वेश्चन चुकलं होतं माझं. बाकी म्हणजे इथपर्यंत माझं ते स्टॅटिक गोष्टीवर कमांड होतं. 22मधले 21 क्वेश्चन बरोबर होते पॉलिटिक्सचे. मग तुम्ही स्टॅटिकला एवढं पाहिजे. स्टॅटिक चांगलं असल्यावर मी तर म्हणतो करंट अफेअर्स खूप जास्त करायची गरज पण नाही आहे, होऊन जातं इकडेच. गोष्टी आहेत, करा व्यवस्थित. काही प्रॉब्लेम आला तर आहेत सगळे इथं अवेलेबल. सगळे परत भेटूया, बोलूया. ओके. सर आले वेळात वेळ काढून तुमच्यासाठी सगळ्यांसाठी, त्यासाठी सरांचे पुन्हा एकदा आभार.
चालेल थांबू. रेकॉर्डिंग बंद कर. पुणे कॉलेजची किती होती? पुणे कॉलेज ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर बाहेरचे भरपूर बाकीच्या कोणत्या कॉलेज आहे जनरली? धुळे, कोल्हापूर, कराडचे, चालू सर अजून एक किती अटेम्प्ट दिले पाहिजेत किंवा काय? खरं सांगा मला अजून पण वाटतं मला थोडं 2-3 महिने आता सध्या माझी पोस्टिंग आहे. मी पूर्ण लक्ष दिलं ते गडचिरोलीच्या खाली आमचं तेलंगणाची बॉर्डर आहे. माझ्या मुलगू डिस्ट्रिक्ट इथं मी ॲडिशनल SP अँटी नक्षल ऑपरेशनला आहे. मला आत्ता पण वाटतं की मला 5-6 महिने द्या, मी अजून एखादा अटेम्प्ट पण कसं आहे माहिती आहे का, जेवढे लवकर